ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगन ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवत गीता की जय हो। श्री प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम। इस्कॉन मंगळूरच्या वतीने आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या अध्यायाच्या शेवटच्या दिवशी आपल्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवशी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सर्वांना हरे कृष्णा सादर प्रणाम। आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो आहोत। हा माताजी आपण सुरुवात करूया आता। हे जे आपल्या समोर आहेत इस्कॉनचे श्री श्री राधा गोविंदजी, तर ह्यांच्या आनंदासाठी आपण भगवद्गीता शिकत आलो आहोत। त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया की असाच आपला आध्यात्मिक प्रवास आहे तो उन्नत होत राहू। आणि आज आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया। आता पुढे जाऊ आपण। हा त्याची पुढची स्लाइड घेऊया। हरे कृष्णा। हा श्रील प्रभुपाद यांनी अनुवादित केलेली भगवद्गीता जशी आहे तशी आपण अभ्यासतो आहोत। आणि श्री श्री राधा गोविंदांच्या आनंदासाठी त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते अतुलनीय आहे। तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग वंदन करूया की जे आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य, त्यांचे आशीर्वाद विना आपल्याला हे काही शक्य झालं नसतं। असे आपले प्रमुख संस्थापक आचार्य आहेत जे, तर त्यांचे आशीर्वाद आपण घेऊया आणि पुढे जाऊया। हा माताजी पुढची स्लाइड घेऊया। हा आता आजच्या अध्यायाचं नाव काय आहे? मोक्ष संन्यास योग। आता याचा अर्थ काय होतो तर आपण समजून घेऊया। म्हणजे काय? त्यागाची पूर्णता। म्हणजे काय की कशा पद्धतीनं आपण असं कर्म करायचं की ज्याद्वारे आपण कृष्णांच्या कृपेस प्राप्त हो। तर मग गीतेचा निष्कर्ष आहे ह्याच्यामध्ये। आता भगवद्गीता जे आहे त्याचे खरं तर वास्तविक जे काही अभ्यास आहे किंवा उपदेश आहे ते आपल्याला 17व्या अध्यायापर्यंत संपलेत बरं का। पण 18वा अध्याय म्हणजे काय आहे तर पूर्वीपासून जे काही वर्णन केलंय, म्हणजे जे काही विषय आहेत भगवद्गीतेतले, तर त्या सगळ्या विषयांचं हे सार आहे 18वा अध्याय। आणि मग भगवद्गीता जे आहे तर त्याच्या प्रत्येक अध्यायात श्रीकृष्णांनी काय सांगितलंय, अगदी म्हणजे जिथे तिथे आपण भगवद्गीतेमध्ये काय अभ्यासतो तर भक्तिमय प्रेममय सेवा हेच आपल्या जीवनाचं परमसार आहे। आणि मग आता
पहिल्या 6 अध्यायात कसं आपण पाहिलं की जे सर्वात म्हणजे जे पहिल्या 6 अध्यायाचा जो भाग आहे, तर तिथे कर्म कसं करायचं आणि मग त्यानुसार पुढचं जे कर्म आहे, म्हणजे पुढच्या 6 अध्यायामध्ये, तर ते भक्तिमय, प्रेममय सेवा म्हणून आपलं कसं कर्म म्हणजे जे आहे, तर ते म्हणजे त्यामध्ये भक्तिमय, प्रेममय सेवेमध्ये कसं ते उन्नत होईल. तर हे कसं करायचं? तर हे आपण अभ्यासलं. म्हणजे काय की भक्तियोगावरच भर देण्यात आला. म्हणजे पहिल्या 6 अध्यायामध्ये सुद्धा भक्तियोगावरच भर होता आणि कर्माचं म्हणजे तिथं विश्लेषण होतं आणि विश्लेषणात्मक कर्म म्हणजे कर्म कसं करायचं आणि मग त्याचं विश्लेषण करता करता भक्तियोगावर भर होता. मग मधला म्हणजे 12 ते जो आहे भाग म्हणजे 7 ते 12 हा भाग, तर तिथे भक्तियोग आणि त्याची साधनच आपण अभ्यासली आणि मग तिथून पुढे म्हणजे 13 ते 18 मध्ये असं की आपण शेवटच्या म्हणजे जे 6 अध्याय आहेत, तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? ज्ञान, त्याग, अपराप्रकृती, पराप्रकृती, भक्तियोग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला आणि मग निष्कर्ष असा काढला की ही सगळी कार्य करताना आपल्याला श्रीकृष्णांचं सहाय्य घ्यायला पाहिजे. त्यांच्या विना आपल्याला काही शक्यच होणार नाही. हा आपला निष्कर्ष निघाला, हो की नाही? म्हणजे काय की जे कोणी श्रीकृष्णांना शरण जातील, तर ते काय करतील? श्रीकृष्णांच्या कृपेस प्राप्त होतील. जरी हे सगळं आपण ज्ञान घेतलं या भौतिक प्रकृतीतून मुक्त होण्यासाठी, तरी पण काय की आपल्याला हे सगळं का आवश्यक आहे? ज्ञान. तर आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणाच्या बंधनातून कसं मुक्त होऊ? पण श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांच्या कृपेस प्राप्त झाल्या विना आपल्याला हे काही शक्य नाही. मग हे सगळं आपण जाणून घ्यायचा आतापर्यंत प्रयत्न केला होता. मग आता मोक्ष संन्यास योग ह्या अध्यायातून भगवान आपल्याला काय सांगणार आहेत की म्हणजे परम लक्ष जे आहे, तर ते भक्ती योगाविना म्हणजे कुठल्या अन्य मार्गाने आपल्याला प्राप्त करता येणार नाही. म्हणजे काय? तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत, तर त्यांना भक्ती योगाशिवाय कुठल्या अन्य मार्गाने आपल्याला प्राप्त करता येऊ शकत नाही. मग हा जो सगळा उहापोह आहे, तर तो सगळा म्हणजे मोक्ष संन्यास योग. म्हणजे आता इथे ह्या अध्यायाच्या माध्यमातून आपण हा सगळा भाग समजून घेणार आहोत. मग आता म्हणजे प्रत्येक वेदाचा अंग भक्ती योग आहे आणि तेच भगवद्गीतेत सांगितलंय. मग आता ह्या अध्यायात नेमकं काय आहे? तर 18व्या अध्यायामध्ये काय आहे? असं जर कुणी आपल्याला प्रश्न विचारला, तर आपण समजून घेऊ की संपूर्ण जी भगवद्गीता आहे त्यातल्या उपदेशांचं सार म्हणजे 18वा अध्याय. आणि दुसऱ्या अध्यायात काय की भगवद्गीतेमध्ये सगळे विषय कोणते आहेत हे दुसऱ्या अध्यायात सांगितलेत आणि 18व्या अध्यायामध्ये काय सगळे जे उपदेश आहेत भगवद्गीतेतले त्याचं ह्याच्यामध्ये सार आहे. मग ते आपण आता समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. आणि मग त्या योगे आपण भगवान श्रीकृष्णांशी कशी प्राप्ती करायची? म्हणजे मोक्ष संन्यास योग ह्याच्यातून आपण समजून घेतो आहोत. मग आता इथे आपल्याला प्रश्न पडेल ना, एकीकडे मोक्ष लिहिलंय, एकीकडे संन्यास लिहिलंय आणि मग योग आहे. मग हा काय प्रकार आहे? तर हेच सगळं आपल्याला उलगडणार आहे की कोणती कर्म आपण त्यागायची आणि कोणत्या कर्मातून आपण संन्यास घ्यायचाय, की ज्या योगे आपण भगवान श्रीकृष्णांशी जोडले जाऊन आपण मोक्षाची प्राप्ती करू. म्हणजे भक्तीला प्रतिकूल कर्म आहेत तर ती आपण त्यागायची, भक्तीला अनुकूल कर्म आहेत ती आपण काय करायचे? स्वीकारायचे. तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवा करू तेव्हा निश्चितच म्हणजे काय करू? मोक्षाची प्राप्ती करू आणि त्यायोगे कृष्णाच्या कृपेस पात्र करू, कृष्णाशी आपला संबंध प्रस्थापित करू, जोडले जाऊ. आणि म्हणून या अध्यायाचं नाव काय? मोक्ष संन्यास योग. आता 17व्या अध्यायामध्ये अर्जुनाने अनधिकृत उपासनेबद्दल चौकशी केली होती, ते आपण अभ्यासलं. मग 3 पद्धती वेगवेगळ्या म्हणजे श्रद्धा ज्या आहेत त्या उपासना त्यानुसार आपण अभ्यासल्या. मग 3 प्रकारचे आहार, 3 प्रकारचे यज्ञ, तपस्या, दान धर्म अभ्यासल्या. आणि मग ओम तत्सत म्हणजे काय? श्रीकृष्णांना शेवटी कसं आपण सगळं अर्पण करतो, म्हणजे जोपर्यंत कृष्णांना अर्पण करत नाही तोपर्यंत ते कृष्ण भावना भवित कर्म होत नाही. तोपर्यंत आपल्याला म्हणजे जे कर्म आहे, तर ते जे कर्म आहे तर ते फलदायी किंवा शाश्वत कर्म आपण म्हणजे आपल्यासाठी ठरत नाही असं म्हणू शकू. म्हणजे काय की जोपर्यंत आपण ओम तत्सत हे कशासाठी वापरलं जातं संबोधन? तर भगवान श्रीकृष्णांसाठी. मग ते कसं बनलं हे सगळं आपण अगदी सखोल अभ्यासलं. म्हणजेच काय कुठलंही त्याग, दान, तपस्या हे आपण परमात्म्याला कसं अर्पण करायचं की ज्यामुळे ते कृष्ण भावना भवित कर्म किंवा शाश्वत कर्म होईल आणि ते शाश्वत कर्म आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करून देईल, हे आपण सगळं अभ्यासलं होतं. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा,
आता 18व्या अध्यायामध्ये कर्मयोगाद्वारे बंधनातून कसं मुक्त व्हायचं, म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून कसं आपल्याला मुक्त होता येईल, मग कर्माचे 5 घटक कुठले, मग 3 गुण सगळ्या काही कसं नियंत्रित करतात, आणि मग वर्णाश्रम पद्धतीने आपलं शुद्धीकरण कसं होतं, म्हणजे वर्णाश्रम पद्धती आपल्या शुद्धीकरणाचा कसा विधी आहे, आणि मग ब्राह्मण म्हणजे वर्णाद्वारे, म्हणजे त्या वर्णाद्वारे आपण कशा पद्धतीने हे गोपनीय ज्ञान आहे तर ते प्राप्त करून भक्ती मार्गावर उन्नत होऊ शकतो, आणि मग शुद्ध भक्ती मिळवू शकतो, आणि कृष्ण भावनेचे जो सर्वोच्च टप्पा आहे तो गाठू शकतो, आणि मग निष्कर्ष काय आहे ह्या सगळ्याचा, हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. आणि ह्याद्वारे आपण ह्या अध्यायाद्वारे कृष्णांच्या कृपेस पात्र होणार आहोत. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया, अत्यंत सुंदर अध्याय आहे आणि आपण सगळेजण आनंद घ्याल. आता आपण पुढे जाऊया. हा माताजी. हा माताजी, श्लोक वाचाल. हरे कृष्ण. मुद माताजी. ये स्वतः हरे कृष्णा. हा. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशाध्यायः. अर्जुन उवाच सन्न्यासस्य महाबाहो तत्त्वम् इच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. हरे कृष्णा. ओके, अनुवाद हरे वाच. कृष्ण. हा, ओके. मज्जिनी माताजी वाचूया. हरे कृष्ण. सादर प्रणाम. कोणाला वाचायचंय का? हॅलो. माताजी तुम्ही वाचा. कोणाला वाचायचं असेल तर ते हँड रेज करूया. ज्यांना इच्छा ओके असेल आज शेवटच्या दिवशी वाचूया असं त्यांनी हँड रेज करा. हा ओके माताजी ओके वाचा तुम्ही. ठीक आहे ठीक आहे ओके. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे केशिनी सूदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की अर्जुनाने आता प्रश्न काय केलाय. हे महाबाहो म्हणजे कोण, तर महाभाव श्रीकृष्ण. तर त्यांना काय म्हणतात की हे केशी निशोधन, म्हणजे केशी नावाचा जो राक्षस आहे ना, तर त्याचा तो घोड्याच्या रूपात आला, त्याचा वध केला श्रीकृष्णांनी, आणि म्हणून त्याला काय म्हणतात निशूदन, म्हणजे नष्ट करणारा, मारणारा. भगवान कसे आहेत तर अशा असुरांना नष्ट करण्यामध्ये एकदम पारंगत आहेत, आणि म्हणून त्याला काय म्हणतात केशी निशोधन असं अर्जुन म्हणतात. मग आता अर्जुनाच्या मनात हे शंकारूपी असुर सगळे येत राहतात प्रत्येक वेळी, आणि मग असे जे आहेत भगवान श्रीकृष्ण, हे काय तर ह्या सगळ्या अशा असुरांचा वध करण्यामध्ये एकदम पारंगत आहे, म्हणून शंकांची तुलना त्यांनी असुरांशी केली आहे पहा. आणि जेणेकरून काय की ऋषिकेश म्हणजे कोण, श्रीकृष्ण जे आहेत ते ऋषिकेश पण आहेत, आपल्या इंद्रियांचे स्वामी आहेत. मग आपल्याला मानसिक शांती प्राप्त करायला ते सगळं पद्धतीनं सहकार्य करतात. म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना काय प्रार्थना करतात की मला सगळ्या विषयांचं सार अशा पद्धतीने सांगा की माझं चित्त आता संतुलित राहील. म्हणजे त्यांच्या जे काही शंका आहेत त्यांना असुर त्यांनी म्हटले पहा, म्हणजे श्रीकृष्णांना त्यामुळे त्यांनी केशी निषोधन म्हणजे अशा केशी असुराचा त्यांनी वध केला होता. म्हणजे अर्जुन इथे अपेक्षा काय करतो, माझ्या मनातली संशयरूपी सगळ्या असुरांचा आता वध करा, आणि मला त्याग आणि संन्यासाचं तत्व आहे तर ते तुम्ही सांगा. म्हणजे आपण जिथे तिथे काय पाहिलं आता की सगळीकडे आपण भक्ती योगावर भर दिलेला पाहिला आपण सगळ्या अध्यायामध्ये. मग 3ऱ्या अध्यायामध्ये पण भगवान श्रीकृष्णांनी दाखवून दिलंय की जीवनाचं परमलक्ष भक्ती योगाविना अन्य काही असू शकत नाही, किंवा ब्रह्मसूत्र, वेदांत सूत्र, इथं सुद्धा ही गोष्ट आपण अभ्यासले पहा 13व्या अध्यायामध्ये. म्हणजे काय की जे काही आहे तर ते आपल्याला श्रीकृष्णांकडून जे काही ज्ञान मिळत आहे तर जिथे तिथे म्हणजे जे आहेत भगवान जे आहेत तर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, म्हणजे वेदांत सूत्राचे संकलन करते जे आहेत व्यासमुनी, किंवा वेदांत जे आहेत तर ते निर्माण करणारे, किंवा 15व्या अध्यायात सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की प्रत्येक शास्त्र आणि प्रत्येक वेदाचं भक्तियोग हेच उद्दिष्ट आहे, आणि हेच भगवद्गीतेत सांगितलंय पहा. आणि मग हे सगळे विषय आहेत आता, तर त्यामध्ये त्याग आणि संन्यास हे 2 वेगवेगळे विषय आहेत, आणि मग हे स्पष्टपणे समजून घ्यायची अर्जुनाची इच्छा आहे, आणि म्हणून या 2 शब्दांचा अर्थ काय असं ते विचारतात. म्हणजे काय की आपल्यासारखा जीवात्मा आहे त्याने त्याग म्हणजे कुठला करायचा, आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे अशी ती दिव्य स्थिती आहे, म्हणजे गुणातीत कसं जायचं, तर हे सगळं आता त्याला जाणून घ्यायचं. आणि यासाठी कुठल्या गोष्टी त्यागायच्या आणि कुठल्या स्वीकारायच्या, म्हणजे थोडक्यात तर असं सगळं म्हणजे त्याग आणि संन्यास. आणि त्याचबरोबर संन्यास म्हणजे कुठल्या गोष्टी पूर्णतः, संन्यास म्हणजे काय की पूर्णतः त्या म्हणजे त्याच्या बाबतीत म्हणजे ते जे कर्म आहे तर त्या कर्माच्या फळाचा आपण त्याग करायचा, तर ते कसं करायचं हे सगळं आता त्याला जाणायचंय. मग आता कृष्ण काय उत्तर देतात ते आपण दुसऱ्या श्लोकात पाहूया. हा आता पुढचा श्लोक घेऊया. हो तरी वाचूया. हरे कृष्ण.
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः। हरे कृष्ण। हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांचा त्याग, हे काय शब्द चुकलाय का? आला विद्वज्जन याला याला हा याला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थोडं टायपिंग मिस्टेक आहे, त्याबद्दल क्षमस्व. पीपीटी मध्ये त्या राहून गेले. तर आता आपण समजून घेऊया की भगवान काय म्हणाले, की भौतिक इच्छा ज्या आहेत त्यांच्यावर आधारलेली जी कर्म आहेत त्यांचा त्याग करायला विद्वज्जन संन्यास म्हणतात. म्हणजे भौतिक इच्छा ज्या आपल्या असतात वेगवेगळ्या, मला घर हवं, मला उत्तम प्रॉपर्टी हवी, मला उत्तम कार हवी, ह्या सगळ्या इच्छावर आधारलेली कर्म आहेत, ह्याचा त्याग करायला काय म्हणतात? विद्वज्जन संन्यास म्हणतात. म्हणजे ही कर्मच त्यागायला विद्वज्जन संन्यास म्हणतात. आणि सर्वच कार्यांच्या फळाचा त्याग करायला बुद्धिमान लोक त्याग म्हणतात. म्हणजे काय? तर सगळीच फळं आपल्याला, मग भौतिक कर्म असो नाहीतर आध्यात्मिक कर्म, कुठलंही आपण कर्म करू, कार्य करू, त्या कार्याच्या फळाचा जेव्हा आपण त्याग करतो, म्हणजे त्या फलाविषयी आसक्ती असेल तर आपल्याकडनं त्याग होईल का? नाही. पण त्या कार्याच्या फळाची आसक्तीच आपण त्यागतो, म्हणजे त्या फळाचाच त्याग करतो, तर तेव्हा त्याला लोक काय म्हणतात? त्याग असे म्हणतात. म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म आहे तर त्याचा त्याग केला पाहिजे असा भगवद्गीतेचा उपदेश आहे. पण ज्या कर्मामुळं आपल्याला उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होते, ती कर्म काही सोडायची आवश्यकता नाही. आता ते पुढच्या श्लोकात येणार आहे पहा. म्हणजे चांगली पुत्रप्राप्ती व्हावी, स्वर्ग लोकाची प्राप्ती व्हावी म्हणून वेगवेगळे यज्ञ वेदामध्ये सांगितलेत. मग अशा सकाम यज्ञांचा त्याग आपण केला पाहिजे. पण स्वतःच्या हृदयाची शुद्धी होण्यासाठी, आध्यात्मिक ज्ञानात प्रगती होण्यासाठी जे काही यज्ञ असतात त्याचा त्याग आपण करता कामा नये. आता जप करायचा म्हणून आपण सोडून नाही द्यायचा, आपण जप करायचा, हो की नाही? म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा आपण कर्म करतो कृष्णांच्या संतुष्टीसाठी, तर जे आध्यात्मिक कर्म असतं तर त्याचा आपण त्याग नाही करायचा की ज्या योगे आपल्या ज्ञानात प्रगती होते. कारण जप काय? यज्ञ आहे कलियुगातला, नाम संकीर्तन यज्ञ किंवा जप यज्ञ आहे. मग त्यामुळे आपण त्याचा त्याग करायचा नाही. हे उदाहरण आपण अभ्यासलं. तर पुढे जाऊ. हा माताजी. हरे कृष्ण. मी ना पुस्तकांमधनं वाचू का? हो माताजी, वाचा वाचा. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे. परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान, तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता काही विद्वज्जन सांगतात की सगळ्या प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजलं, म्हणजे समजतात ते. म्हणजे सकाम कर्म म्हणजे ते आसक्ती युक्त असतात आणि ती दोषपूर्ण आहेत म्हणून त्यांना त्यागून टाकायचं असं म्हणतात. पण जे खरे विचारवंत आहेत ते काय म्हणतात? यज्ञ, दान आणि तप कधी त्यागू नये अशी कर्म. म्हणजे काय? की वैदिक शास्त्रात म्हणजे जे असे अनेक कर्मांचा उल्लेख आहे की ज्यामुळे काय होतं की वेगवेगळी म्हणजे जी कर्म आहेत, तर काही कर्मकांडाचा भाग आहे. म्हणजे तर मग अशा वेळेला इथे काय होतं की विचारवंत जे आहेत ते वेगवेगळी मतं देतात. पण ह्याच्यामधून आपण काय समजून घेतलं पाहिजे? तर जे काही म्हणजे आपण आध्यात्मिक स्तरावर जे कर्म करणार आहोत किंवा आध्यात्मिक कर्म जे करणार, तर ते आपण त्यागू नये कधी. जसं यज्ञ, दान, तप अशा कर्मांचा त्याग करू नये. म्हणजे आणि जे आपल्या सकाम कर्म किंवा आसक्ती आहेत भौतिक यांनी युक्त कर्म आहे, तर ते आपण त्यागू शकतो असं काही विद्वज्जन म्हणतात. मग इथं विचारवंतांमध्ये काय आहे? वेगवेगळी मतांतर आहेत. पण ही जरी मतांतर असतील तरी आपण काय केलं पाहिजे? जे आध्यात्मिक कर्म आहे, जे शाश्वत कर्म आहे की ज्यामुळे आपल्याला आध्यात्मिक ज्ञानात प्रगती होते आणि आपल्या हृदयाची शुद्धी होते आणि तो आपला यज्ञ ठरतो, तर अशी कर्म आपण किंवा असं दान, यज्ञ, तप अशी आपण कुठलीही गोष्ट त्यागू नये. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढे. हरे कृष्णा. हा. यज्ञ, दान, तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये. ती कर्मे केली पाहिजेत. यज्ञ, दान आणि ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. हरे कृष्ण. हा.
आता आपण समजून घेऊया की यज्ञ, दान, तप या सर्व कर्माचा त्याग का करू नये? ही कर्म केलीच पाहिजेत. आणि ही कर्म काय करतात? महात्म्याने सुद्धा पवित्र करतात. आता योगीजन जे आहेत तर ते मानव समाजाच्या प्रगतीसाठी कर्म करतात पहा. म्हणजे वेगवेगळे जे योगी आहेत किंवा महात्मा आहेत, मग मनुष्यानं आध्यात्मिक जीवनात प्रगती करावी म्हणून अनेक संस्कार आहेत आपल्या जीवनामध्ये. 16 संस्कार आहेत पहा. आता काही सगळे संस्कार आताच्या कलियुगामध्ये आणि आधुनिक संस्कृतीमध्ये लोक जे आहेत तर त्याचं पालन सुद्धा करत नाहीत. पण विवाह समारंभ किंवा विवाह जो आहे तर हा एक संस्कार आहे पहा 16 संस्कारांपैकी. मग त्यापैकी म्हणजे जे संस्कार आहेत त्यापैकी हा हा जो आहे म्हणजे संस्कार, तर ह्याला एक यज्ञच समजलं म्हणजे जातं. म्हणजे काय की विवाह यज्ञ म्हटलं जातं. तर यज्ञ म्हणजे काय? तर इथे विवाह संस्कार जो आहे तर हा यज्ञ कसा होतो? तर इथे जी म्हणजे ह्या यज्ञामध्ये, विवाह यज्ञामध्ये जी काही आहुती असते यज्ञामधली, तर ती काय असते? पत्नी असते. आणि त्याचे जे म्हणजे त्यासाठी म्हणजे जे आहुती साठीचं जे म्हणजे जे काही यज्ञ कुंड म्हणू आपण, तर ती पत्नी असते. आणि जी काही आहुती असते ते म्हणजे पत्नी आणि पती यांचा जो संगम होतो आणि त्यानंतर जे वीर्य, तर अशा पद्धतीनं म्हणजे हा ती आहुती ठरते. तर इतकं पावित्र्य आहे ह्या विवाह यज्ञाला. मग ह्याच्यातून आपण काय समजायचं? तर हे आध्यात्मिक स्तरावर प्रगती करण्यासाठी मनुष्याचं मन संयमित पाहिजे, शांत हवं, हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. आणि त्याद्वारे आपण आध्यात्मिक मार्गावर प्रगती करू शकू पहा. म्हणजे मानवाच्या कल्याणाकरता असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा आपण कधी त्याग नाही केला पाहिजे. मग तसंच विवाह यज्ञाचा उद्देश हा आहे की आपलं मन जर संयमित असेल, शांत असेल आणि त्याच वेळेला आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकतो. मग अशा म्हणजे बहुतेक लोकांना विवाह यज्ञासाठी प्रोत्साहित केलं जाते आणि संन्यासी काय करतात? त्यांचा विवाह करून देतात. मग आता संन्याशांनी कुठल्या स्त्रीशी संग करायचा नाही, पण आपले जे असे जे सामान्य जन आहेत तर त्यांना विवाहासाठी ते प्रोत्साहन देऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं यज्ञ भगवत प्राप्तीसाठी केले पाहिजेत. म्हणजे काय की भगवत प्राप्तीसाठी यज्ञ म्हणजे काय? तर जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे म्हणजे सेवा करण्याचा प्रयत्न करतो, मग त्यावेळेला हा विवाह यज्ञ म्हणजे भगवत प्राप्तीच्या मार्गातला एक टप्पा असतो की ज्या योगी आपली इंद्रिय संयमित राहतील, मन शांत राहील, तरच आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू. मग हे त्याचं महत्व आहे. म्हणजे त्याचप्रमाणे आता दान हे सुद्धा हृदयाच्या शुद्धीसाठी केलं जातं. मग पूर्वी आपण अभ्यास केला त्याप्रमाणे सुपात्र दान मनुष्याला काय करतं? तर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगत करतं. मग अशा पद्धतीनं ही यज्ञ, दान, तप आहे ती महात्म्यांना देखील पवित्र करतात पहा. तर आता इथं चित्रामध्ये दाखवलं की ऋषभदेव जे आहेत तर त्यांनी कशा पद्धतीनं यज्ञ किंवा ह्या संदर्भात माहिती दिली होती आणि ते संपन्न केलं होतं. म्हणजे तर आणि तिथे सगळे देव देवता आले होते आणि ते तिथे विष्णू कसे सहभागी झाले, ही भागवतातली फार मोठी कथा आहे. पण हा संदर्भ फक्त आता मी देते. तर अशा पद्धतीनं महात्मे सुद्धा म्हणजे देवता वगैरे ह्या सगळ्यांना सुद्धा म्हणजे यज्ञ, दान जे आहे तर ते काय करत असतं? पवित्र करत असतं. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितं मतमुत्तम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता ही सगळी कर्म कुठल्याही फळाच्या आसक्तीने किंवा कुठल्याही फळाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. आपलं कर्तव्य कर्म आहे म्हणून हे कर्म आपण केलं पाहिजे. हे भगवान श्रीकृष्णांचा अंतिम निर्णय आहे, मत आहे. म्हणजे काय? सगळ्या प्रकारचे यज्ञ जरी शुद्धीकरण करणारे असले तरी अशा यज्ञापासून आपण फळाची नाही अपेक्षा ठेवायची. म्हणजे आपल्या भौतिक विकासासाठी आपण जी करतो कर्म, तर असे जे आपले यज्ञ आहेत तर त्यांचा त्याग करायचा. पण ज्यामुळं आपलं अस्तित्व शुद्ध होतं असे यज्ञ की जे आपल्याला आध्यात्मिक स्तरापर्यंत पोहोचवतात, प्रगती करतात आपली, अशा यज्ञांचा त्याग नाही करायचा. म्हणजे कृष्ण भावनेची प्राप्ती करून देणाऱ्या प्रत्येक साधनाला आपण उत्तेजन दिलं पाहिजे, त्याला त्यागायचं नाही. म्हणजे भागवतामध्ये पण सांगितले भक्तियुगाला अनुकूल गोष्टी असतात किंवा अनुकूल कर्म ती आपण करायची, त्याचा स्वीकार करायचा आणि जे प्रतिकूल असतात त्या त्यागायचा. आणि मग आता धर्माचा सर्वोच्च निष्कर्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय पहा. म्हणजे एखाद्या भक्तानं काय केलं पाहिजे? भक्तिमय सेवा करण्यासाठी सहाय्यभूत ठरतील ती सगळी कर्म करायची. मग यज्ञ, दान, तप जे काही आहे ते स्वीकारलं पाहिजे. मग असं जे आहे ते आपलं कर्तव्य कर्म म्हणून स्वीकारलं पाहिजे. म्हणजे काय? जीवाचं काय कर्तव्य आहे? जीवात्म्याचा धर्म काय? जीवात्मा सनातन अंश आहे.
सनातन अंश म्हणून जीवात्म्याचा सनातन धर्म काय आहे? सेवा करणे, आणि ते त्याचं कर्तव्य आहे. कर्तव्य बुद्धीनं त्यानं ते केलं पाहिजे. आणि ती कुणाची? अशा सनातन परमात्म्याची आपण सेवा करतो, तर ती अशा पद्धतीने केली पाहिजे. म्हणजे जसं इथं उदाहरणात पहा, की हा जो जीवात्मा आहे, तर म्हणजे हा पशुच्या स्वरूपात आहे, मग तो पाण्यात पडलाय, मग त्याला वाचवायला हा व्यक्ती गेला, आणि मग त्या दोघांना वाचवायला ह्या व्यक्तीने मदत केली. मग हे कर्तव्य कर्म आहे आपलं, म्हणजे दया, करुणा, आणि हे आपण केलं पाहिजे. पहा, म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य कर्म म्हणून आपण करुणा, दया दाखवली पाहिजे प्रत्येक प्राणीमात्राविषयी, की ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा उपस्थित आहे. मग असं कर्म जे आहे, तर ते काय करतं? आध्यात्मिक स्तरावर आपल्याला उन्नत करतं. आता पुढे जाऊ. हा, आता आपलं इथे समजून घेऊया की विहित कर्तव्य आपली काय आहेत, आणि मग त्याचं कारण काय असतं, आणि मग ते कुठल्या गुणांनी युक्त असतं. त्यानुसार म्हणजे आता ते कसं कर्म घडतं, तर त्याविषयी आपण तुलनात्मक अभ्यास करूया 18.7, 8 आणि 9चा. तर आता 18.7 मध्ये काय आहे, तर नियत कर्माचा कधीही आपण त्याग करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला, तर त्या त्यागाला काय म्हणायचं, तर तामसिक असं म्हटलं जातं. तामसिक त्याग करतो, म्हणजे भौतिक सुखाकरता जे केलं जातं कर्म, त्याचा आपण त्याग केला पाहिजे. पण ज्या कर्मामुळे आध्यात्मिक म्हणजे आपल्या कार्यात प्रगती होते, म्हणजे भगवान श्रीकृष्णासाठी भोग शिजवणे किंवा नैवेद्य दाखवणे, मग प्रसाद म्हणून स्वीकार करणे, ही कर्म आपल्याला करायलाच हवीत. म्हणजे संन्यासाने सुद्धा स्वतःसाठी अन्न शिजवू नये, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, पण भगवान श्रीकृष्णांसाठी अन्न शिजवणं काही म्हणजे तिथे कोणी आपल्याला नको करूया म्हणून नाही सांगितले, किंवा ते निषिद्ध नाहीये. म्हणजे काय, की आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी शिष्याचा विवाह सुद्धा संपन्न करू शकतो. मग जर कोणी विहित कर्म आहे आपलं, नियत कर्तव्य कर्म आहे आपलं, त्याचाच जर त्याग केला, तर तमोगुणी कर्म ते असं म्हणता येईल. हे कशामुळे होतं, तर भ्रम किंवा अज्ञानामुळं हे त्याचं कारष्टी करतो. मग आता होतं की कर्म शरीराला फार क्लेशदायक आहे, त्यांना भीती आहे, तर तिच्या दिशेने त्याला त्याचं कर्म नेत नाही. म्हणजे जसं ह्याच्यामध्ये अज्ञान असतं. मग त्याची तो चार्ट समोर आणूया, 7, 8, 9. हरे कृष्ण. हा, तर जसं अज्ञान असतं तमोगुणी कर्माच्या लोकांना, त्या अज्ञानामध्ये असतात किंवा भ्रमात मोहग्रस्त असतात कायम, आणि ते कुठलीही कृती स्वतःच्या कल्याणासाठी किंवा जगाच्या कल्याणासाठी करत नाहीत. तसं इकडे भीती आहे रजोगुणामध्ये. मग कृष्ण भावनेच्या मार्गावर स्थित असणाऱ्या मनुष्यांना सकाम कर्म होत आहे म्हणून, म्हणजे आता मी अर्थार्जन करते वैद्यकीय व्यवसायामध्ये, मग हे सकाम कर्म होत आहे, माझ्या उदरनिर्वाहासाठी मी हे करते कर्म, मग म्हणून या भीतीपोटी धनार्जच बंद करून टाकलं, तर असं नाही करता कामा. मग असं कर्म आपण करायचं की ज्या कर्माचरणाद्वारे मिळणाऱ्या धनाचा उपयोग कृष्ण भावनेच्या कार्यासाठी समर्पित केला, तर ते कसं झालं, कृष्ण भावनाभावित कार्य झालं. मग सकाळी लवकर उठल्यामुळे, पहाटे मंगल आरतीला उठल्यामुळे कृष्ण भावनेचा विकास करता येईल. पण भीती न की हे सगळं पहाटे उठायचं, मग आंघोळ करायची, मग 16 वेळा जप झाला पाहिजे, मग ह्या सगळ्या भीतीने कार्यच नाही करायचं, म्हणजे सकाळी उठायलाच नको, फार भयंकर कष्टदायक आहे, असं काही समजायला नको. म्हणजे कर्तव्य आचरणाच्या अशा पद्धतीच्या त्यागाला काय म्हटलं जातं, रजोगुणी, म्हणजे कठीण कर्तव्य आहे, भीती आहे, आणि म्हणून ते त्यागण्यात येतं. म्हणजे रजोगुणी कर्म असतं ते क्लेशदायक असतं. म्हणजे एखाद्यानं आपली नियत कर्म कष्टप्रद आहेत म्हणून त्या शरीराला फार त्रास होणार आहे असं समजून त्या कर्माचा जेव्हा तो एखादा व्यक्ती त्याग करतो, मग त्याला म्हणायचं रजोगुणी कर्म. मग आता जे तमोगुणी कर्म असतं, तर ते म्हणजे तिथे कसं असतं ते अभ्यासला आपण, रजोगुणी अभ्यासला. तर सात्विक कसं कर्म असतं, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो, म्हणजे सगळ्या प्रकारची भौतिक संगत फळाच्या अपेक्षा सोडून टाकतो, मग त्यावेळेस त्याला म्हणायचं सात्विक त्याग. म्हणजे नियत कर्म कर्तव्य कर्म म्हणूनच केलं पाहिजे, आणि फलाची आसक्ती सोडून ते कर्म केलं जातं. कृती करणारा व्यक्ती असतो, म्हणजे प्रत्येकाचं कर्म त्याच्या गुणांपासून वेगळं असतं. म्हणजे कृष्ण भावित व्यक्ती आहे, कारखान्यात काम करतोय, एखादा नोकरी करतोय समजा, तर स्वतःला कारखान्याच्या कामात तो गुंतवून ठेवत नाही, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा संग नाही करेल. तो म्हणेल की कृष्णांच्या कृपेनं हे मला काम मिळालं, मग कृष्णांसाठी मी कर्म करतोय, असा त्याचा भाव असतो, आणि सगळं कर्माचं फळ कृष्णांना तो अर्पण करतो. आणि जे काही हे कर्म करतात तो कृष्णांच्या महामंत्राचा जप करत असतो, आणि अशा पद्धतीने कर्म करतो पहा. आणि मग त्यावेळेला ते दिव्य स्तरावर असं कृष्ण भावना भावित कार्य होतं. मग ह्याला म्हणायचं सात्विक.
त्याग. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, असं केले पहा. तर पुढे जाऊ. हा, त्याची पुढची साईड घेऊया. हे हे महाभाऊ अर्जुन, वेदांत यानुसार माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान करता समजून घेऊया. पाच आता कारणे काय आहेत. म्हणतात भगवान, की वेदांतानुसार सर्व हरे कर्माचे कृष्ण. सिद्धीची मग घडून येण्यासाठी 5 कारण. म्हणजे अधिष्ठान, शरीरात निवास करणारा आपला आत्मा, तो कर्म करतो. मग अज्ञाता किंवा कर्ता, दोची साधना आहेत आणि आपल्या आत्म्याच्या सहाय्याने निरनिराळी कर्म करतो. मग प्रत्येक कर्माकरता वेगळा प्रयत्न तो करतो. म्हणजे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपाने स्थित असतो, म्हणजे शेवटी परमात्मा. तर अशा पद्धतीने ही 5 कारणं असतात. मग आता अशा परिस्थितीमध्ये हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशनाखाली जे काही कर्म होतं ते कृष्ण भावना भावित जर कार्य झालं, तर त्यामुळं असा जो भक्त आहे तो कर्माच्या बंधनामध्ये अडकत नाही, किंवा कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तर त्याच्यावर सगळ्या कर्मांचं दायित्व जे आहे ते नसतं. कारण सगळं काही त्याच्या जीवनामध्ये जे घडत असतं ते परमात्म्याच्या इच्छेनं, भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनं घडत असतं आणि त्यांच्यावर तो पूर्णतः अवलंबून असतं. तर उदाहरणात कसं समजून घ्यायचं, जो मालक आहे आपले भगवान श्रीकृष्ण आहेत स्वामी सगळ्याचे. मग आता ही बिल्डिंग बाकी क्षमता आहे. तर आपल्याला ही सगळं डिझायनिंग कशा पद्धतीचं काम करायचं, मग त्याच्या हाताखाली वेगवेगळ्या टीम्स लागतील. मग तसंच आहे हे आपला विचारणं. म्हणजे मग आता आत्मा जो आहे तो करता, जो आर्किटेक्ट आहे तर तो म्हणजे आपला आत्मा, तो करता. मग आता त्याच्या हाताखाली वेगवेगळे हे टीम्स आहेत, ही इंद्रिय कर्माची साधनं. म्हणजे आता रंगकाम करणारा वेगळा आहे, स्लॅब टाकणारा वेगळा आहे, गवंडी काम करणारा वेगळा आहे, हो की नाही. मग अशा पद्धतीनं हे बीम्स उभे करणारा वेगळा आहे, मग फर्निचर करणारा वेगळा आहे. म्हणजे काय, ही आपली इंद्रियाची साधनं आणि मग इंद्रियाच्या सहाय्याने वेगवेगळी कामं हा जो आहे आत्मा करत असतो. मग आता कर्माचं स्थान म्हणजे आपलं शरीर आहे, म्हणजे ही जागा सगळी. अशा पद्धतीनं म्हणजे हे जे आहेत तर हे 5 जी आहेत तर ती कर्माची म्हणजे जी आहेत तर ती कारण आहेत. जसं की आपली ही वेगवेगळी इंद्रिया आपण आहेत तर ती आपण जे आहे ते उपयोगात आणतो. म्हणजे एखादं कर्म आहे, आता ही साडी निवडायची तर त्यासाठी आपण काय करू, की डोळ्यांनी पाहू, हाताने स्पर्श करू, त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे त्याच्याविषयी आपण म्हणजे वेगवेगळ्या इंद्रियांचा उपयोग करू. मग बोलून विचारू त्याची किंमत किती आहे, हो की नाही. आणि मग त्यानंतर आपण जे आहे ते जे वस्त्र आहे जे निवडले तर मग त्याच्यावर विचार करू. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तिथं काय आलं, तर वेगवेगळ्या इंद्रियांचा उपयोग केला आपण. अशा पद्धतीनं ही इंद्रिय साधनं बनतात आणि परमात्माच्या निर्देशनाखाली ही कार्य करत असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाईड. हा. हरे कृष्ण. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करत आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता ज्याला वाटतं की म्हणजे या 5 कारणांचा विचार न करता म्हणजे आपण स्वतःलाच एकमेव करता मानतो, तो मूर्ख आहे असं म्हणजे भगवान का म्हणतात, तर तो गोष्टीने यथार्थ रूपात पाहतच नाही. परमात्मा आपला अंतस्थ मित्र आहे आणि त्यांच्या म्हणजे इच्छेने त्यांच्या निर्देशनाने हे कार्य होतं असं त्याला म्हणजे तो समजतच नाही, किंवा तो म्हणजे जाणूनच घ्यायचा प्रयत्न करत नाही. मग अशा माणसाला मूर्ख मनुष्य म्हणले. म्हणजे जरी स्थान करता प्रयत्न इंद्रिय ही भौतिक असली तरी अंतिम कारण कोण आहे, स्वतः भगवानच असतात. आणि मनुष्याने केवळ या 4 भौतिक कारणांनाच पाहू नये, तर कारणांकडे दुर्लक्ष आपण केलं पाहिजे. जो परमात्माला पाहत नाही आणि जो स्वतःला करता मानतोय, मग असा व्यक्ती मूर्खच आहे. तो कधी यथार्थपणे गोष्टी पाहू नाही शकत. मग आता पुढे जाऊ.
हरे कृष्ण. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय कर्मे आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. तर हरे ज्ञान कृष्ण. म्हणजे काय की जे ज्ञान घ्यायचे, ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं उद्दिष्ट, आणि ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान आहे तो. मग ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणं असतात की जी इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक ठरतात. हा, म्हणजे इंद्रियांना ज्ञान असतं. त्यानंतर कर्म म्हणजे काय की ते ज्ञान आहे त्याचा वापर करून ते कर्म सिद्ध करतो, आणि कर्ता काय, जो ज्ञाता असतो त्या ज्ञानाचा तो म्हणजे कर्ता, तो ते कर्म करतो. म्हणून हे 3 घटक असतात कर्माचे. मग आता म्हणजे हे सगळं आपण जे समजून घेत आहोत, तर ही कर्म करण्याची साधनं, स्वतः कर्म आणि कर्ता हे 3 घटक कसे आहेत ते आपण आता समजून घेतलं. मग आता कोणत्याही मनुष्यानं केलेलं कर्म आहे तर ते जे असतं, तर हे कर्म करण्यापूर्वी त्याला काहीतरी प्रेरणा होत असते. मग कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयापर्यंत पोहोचतो ते कर्माचं सूक्ष्म स्वरूप असतं, आणि ते कर्माचं रूपांतर क्रियेमध्ये प्रत्यक्ष होतं. म्हणजे मनुष्य विचार करतो, अनुभव करतो आणि इच्छा करतो, असं त्याचं मन कार्य करत असतं. मग ह्याला म्हणायचं प्रेरणा. आणि ही जी अंतस्थ प्रेरणा आहे ही कुठून येते, तर हृदयस्थ परमात्मा किंवा आपले गुरु महाराज आहेत त्यांच्या आदेशातून येते. पहा, म्हणजे जो कोणी दीक्षित असतो त्यांना गुरु महाराजांच्या आदेशातून ही येते प्रेरणा. जे गुरु आणि श्रीकृष्णांना समान समजलं जातं ना, मग अशा पद्धतीने ही प्रेरणा होते. तर तेव्हा ही आपण करता असतो, म्हणजे इंद्रियांच्या साह्यानं, आणि ज्याच्यात सर्व इंद्रियांचं केंद्रस्थान असं मनाचाही समावेश आहे, म्हणजे प्रत्यक्ष कर्म घडतं तेव्हा अशा पद्धतीनं घडतं. मग आता इथं उदाहरण घेऊया की हा जो बॉल आहे, तर हा जो आहे तर ह्याच्याविषयीचं ज्ञान आहे तर ते आपल्याला आहे, म्हणजे म्हणजे जो मनाला ते ज्ञान आहे. मग त्यामुळं काय झालं की आता ज्ञेय म्हणजे काय की ज्ञानाचं उद्दिष्ट म्हणजे काय, हा बॉल हवेत उंच उडवणे. मग आता डोळ्यांनी तो पाहिला इंद्रियांनी, मग मनामध्ये गतानुभवाचा साठा आहे, अशी उंच उडी मारायची, मग तो असा हाताने उडवायचा. मग हा ज्ञाता म्हणजे कोण आहे, आत्मा, त्याच्या माध्यमातून हा कर्म घडेल. मग त्यांनी उंच उडी मारली, डोळ्यांनी पाहिला आणि हाताने इंद्रियांचा वापर करून तो बॉल उडवला. मग अशा पद्धतीनं ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता असे 3 कर्माला प्रेरणा देणारे घटक असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढे. हरे कृष्ण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, आता खाली मूल्यांकन दिलंय आपल्याला. तर ह्यामध्ये आपण आता 3 गुणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मूल्यांकन करणार आहोत. 1 ते 3 पासून आपण रेटिंग सुरू करायचं. 1 म्हणजे सर्वात कमी गुण, 3 म्हणजे सर्वोच्च. आता सगळ्यांनी एकदम अलर्ट व्हा, सगळ्यांनी एकदम लक्ष देऊन ऐका. आता आपल्या स्वतःचं आपण मूल्यांकन करूया, सेल्फ असेसमेंट, आणि आपण कुठे आहोत हे आपल्याला समजेल, आणि त्यानुसार मग आपल्याला कशी प्रगती करायची हे लक्षात येईल. आता आपण सुरुवात करूया आपल्या अभ्यासाला. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा. हा, आता भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचं ज्ञान आहे. आता जे ज्ञान आहे की ज्या ज्ञानामुळे काय होतं की म्हणजे ते जे ज्ञान आहे अनंत रूपात विभाजित आहे, आणि हा सर्व जीवामध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो. म्हणजे त्या ज्ञानाला सात्विक म्हणजे काय की आता असं जे ज्ञान आहे की जे आपल्याला प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवान आहेत, म्हणजे तर ह्याची जाणीव करून देतं. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या ठायी देवता, पशु, पक्षी, जलचर, म्हणजे वनस्पती, या सगळ्यामध्ये काय आहे, या सगळ्या जीवमात्रांच्या ठायी भगवंतांचा जीवात्मक अंश म्हणजे आत्मा आहे. आणि हा आत्मा जो कोणी पाहतो त्याचं ज्ञान सात्विक असते. म्हणजे सगळ्या प्राण्यांना पूर्वकर्मानुसार वेगवेगळे ध्येय प्राप्त होतात, वेगवेगळे योनी, पण त्या सगळ्यामध्ये एकच आत्मतत्व आहे. भगवान श्रीकृष्णांचा जीवात्मक अंश म्हणजे आत्मा आहे. भगवान म्हणतात ममेवांशो जीव लोके जीवभूत सनात, म्हणजे अशा पद्धतीनं. मग पण ह्याचं प्रकट्य भौतिक प्रकृतीमध्ये जरी होत असलं तरी देहामध्ये जो कोणी आहे तो एकच चेतन असा आत्मा आहे. मग ही पाहण्याची जी सात्विक दृष्टी आहे, किंवा देह नश्वर असला तरी प्राणशक्ती अविनाशी आहे, भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे आत्मा म्हणजे, आणि प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा सुद्धा उपस्थित आहे. मग हे जेव्हा एखाद्याला समजतं, तर असं जे म्हणजे जे असतं जे ज्ञान, तर ते कसं आहे, सात्विक ज्ञान आहे. की हा जो प्रत्येकाचा आध्यात्मिक स्वभाव असतो, तर तो ज्याला समजतो की भिन्नत्व शारीरिक स्तरावर आहे, प्रत्येकाला वेगवेगळे योनी शरीर आहेत, पण प्राणशक्ती कशी आहे, तर ती सर्व जीवामध्ये एकच आहे. आणि हे जेव्हा त्याला समजतं, तर त्यावेळेला तो बद्ध भौतिक जीवनात म्हणजे इथली अनेक अस्तित्व म्हणजे वेगळ्या शरीर योनी ह्या त्याला समजतात. मग हे सात्विक ज्ञान आहे. मग जे ज्ञान भिन्न भिन्न शरीरात भिन्न प्रकारचे जिवंत अस्तित्व आहे असं आपल्याला समजायला भाग पाडतं, तर ते म्हणजे काय आहे, तर ते रजोगुणी म्हणजे उत्कटतेच्या स्थितीतलं ज्ञान. म्हणजे काय, तर भौतिक शरीर म्हणजे जीव आहे असं वाटतं त्या व्यक्तीला, आणि भिन्न भिन्न प्रकारचे जीव तो भिन्न भिन्न शरीरात पाहतो. असा जो मनुष्य असतो तो.
मग हे ज्ञान राजस, म्हणजे देहाचा नाश झाल्यावर चेतना पण नष्ट होते असं त्याला वाटतं. मग असा जो असतो त्याला वाटतं की हे शरीर आहे ते दुसऱ्या शरीराहून भिन्न आहे आणि दोन शरीरामधील चेतनेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झाला, म्हणजे सगळ्यामध्ये एकच प्रकारची चेतना आहे, एकच प्रकारचा आत्मा आहे असं त्याला पटत नाही. म्हणजे शरीर आणि आत्मा काही वेगळं नाहीये, शरीरापुढे वेगळा काही आत्मा नाहीच आहे, शरीर नष्ट झालं की आत्मा नष्ट झाला असं त्याला वाटत असतं. मग हे सगळं रजोगुणी व्यक्तीला वाटत असतं. मग आता जे ज्ञान आहे की ज्यामुळे एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून लोक आसक्त होतात, त्याला सत्याचं ज्ञान राहत नाही किंवा जे अतिशय अल्प असतं, म्हणजे तर असं जे ज्ञान आहे तमोगुणी, म्हणजे काय की अत्यंत अल्प आणि तुच्छ असं ज्ञान त्या व्यक्तीला असतं. म्हणजे त्याला सत्य न जाणता तो एकाच प्रकारचं जे कर्म आहे ना ते करण्यावर सर्वस्व आपलं वाहून टाकतो, ते ज्ञान तमोगुणी. म्हणजे काय की आपण बद्धावस्थेमध्ये सगळे जीव जन्मापासूनच तमोगुणी आहेत पहा आजच्या कलियुगामध्ये. आपल्यासारख्या सर्वसाधारण मनुष्याचं ज्ञान नेहमी तमोगुणी असतं. जोपर्यंत आपण म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली येत नाही आणि ज्ञान विकसित करत नाही तोपर्यंत आपलं कसं असतं, तमोगुणी ज्ञान असतं. म्हणजे देहापुरतंच मर्यादित असतं. म्हणजे धन हेच आपल्याला ईश्वर स्वरूप असतं, म्हणजे धन हेच ईश्वर आणि आपल्या शरीराची आवश्यकता भागवणे हेच आपलं ज्ञान असतं आपल्या दृष्टीनं. त्याचा काही संबंध नसतो परमसत्याशी म्हणजे किंवा परमात्म्याशी. आणि हे ज्ञान म्हणजे बहुतेक करून काय असतं, आहार निद्रा मैथुन ह्यावरच अवलंबून असतं, म्हणजे ह्या चार गोष्टींवरशी संबंधित असतं, म्हणजे पशुवत आहे. आणि म्हणून हे तमोगुणी ज्ञान असं म्हटलं जातं. मग आता पुढे जाऊ आपण, म्हणजे काय की थोडक्यात देह कसा सुखसोयीत ठेवता येईल हे ज्ञान म्हणजे तमोगुणी ज्ञान. मग आता पुढे जाऊ. हा, आता जे कर्म आहे तर ते कसं असतं, तर ते नेमलेलं आहे आणि ते आपलं कर्तव्य कर्म आहे. किंवा आसक्तीशिवाय जे राग द्वेष न ठेवता अशा पद्धतीनं केलं जातं. तर ते काय आहे, तर ते सात्विक कर्म आहे. म्हणजे काय, विभिन्न वर्णाश्रम आहेत, मग त्यानुसार शास्त्रामध्ये जी वेगवेगळी नियत कर्म कर्तव्य कर्म सांगितली निष्काम भावनेने, म्हणजे स्वामित्वाचा अधिकार न गाजवता, मी करताय न समजता, राग द्वेष भावरहित भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी, आपली आत्मतृप्ती व्हावी हा हेतू नाही ठेवायचा. श्रीकृष्णांची इंद्रिय कशी संतुष्ट होतील, श्रीकृष्ण कसे तृप्त होतील, असा हेतून जे कृष्ण भावनेत कर्म केलं जातं त्याला म्हणायचं सात्विक कर्म. आता फळाच्या म्हणजे फळाची अपेक्षा धरणारा, अशा इच्छा करणारा, पण असा जो मनुष्य आहे, अशा मनुष्याकडून मोठ्या प्रयासानं जे कर्म केलं जातं अहंकारयुक्त बुद्धीनं, ते म्हणजे रजोगुणी. म्हणजे काय, तर आता फळाची इच्छा कशा पद्धतीनं असते पहा. तर जेव्हा एखादी व्यक्ती कार्य करत असते तर एखादं कर्म करते, तर मी आता नोकरी करतो, तर मग मला ह्याच्यापासून एवढा पगार मिळाला पाहिजे, मग माझ्यामध्ये तेवढं क्वालिफिकेशन आहे ना, म्हणजे हा झाला अहंकार. मग अशा अहंकार बुद्धीनं आणि इच्छा धरून फळाची मोठ्या प्रयासानं, म्हणजे अगदी फार मोठं काहीतरी कर्म करत असल्यासारखं, म्हणजे रेग्युलर त्याचं दैनंदिन जीवनात सुद्धा कर्म असेल तर तो व्यक्ती जे करतो त्याला म्हणायचं रजोगुणी कर्म. आता तमोगुणी कर्म म्हणजे काय, की जे कर्म मोहाने आणि शास्त्रोक्त आदेशाची अवहेलना करून भावी बंधनाचा विचार न करता किंवा हिंसा किंवा दुसऱ्यांना क्लेश देण्यासाठी केलं जातं त्या कर्माला तामसिक कर्म म्हणायचं. म्हणजे आपल्या कर्मातले मुळं जे देशातलं शासन आहे किंवा भगवान जे आहे, तर त्यांना आपण उत्तरदायी म्हणजे असतो. म्हणजे मग आता स्वैराचारी वृत्तीने जे कर्म करतं म्हणजे जो करतो व्यक्ती, तर त्याचा विनाशच होत असतो. मग असं शास्त्रातील आदेशांचा भंग करून जे कर्म होतं, हिंसा होते, इतर जीवांना क्लेश देण्यासाठी, पीडा देण्यासाठी असं केलेलं कर्म असतं, दुराचारी कर्म आपण म्हणू, की स्वतःच्याच मनाने अनुभवाने केलं जातं. मग ह्यालाच म्हणायचं मोह. अशी सगळी मोहग्रस्त कर्म जी असतात ती तमोगुणामुळे उत्पन्न होतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग नाही करत, मिथ्या अहंकाराविना निश्चयाने, उत्साहाने, यशापयशामुळे विचलित न होता आपलं कर्म करतो, त्याला म्हणायचं सात्विक कर्म. म्हणजे काय, की आता कृष्ण भावना भावित व्यक्ती नेहमी प्राकृतिक गुणाच्या पलीकडेच असतो, म्हणजे कर्माच्या फळांची अपेक्षा नाही करत किंवा मिथ्या गर्वाने तो फुगून नाही जात, म्हणजे त्याला अहंकार नाही वाटत, त्याच्या पलीकडे गेलेला असतो आणि तो नेहमी उत्साही असतो. कार्य करताना अजिबात क्लेश कष्ट आपल्याला येतील याची चिंता नाही करत, असा उत्साह त्याच्यामध्ये असतो. यश अपयश याला नाही महत्व देत, तो सुख दुःखामध्ये कसं असतो, समान असतो. आणि असा जो करता त्याला म्हणायचं सत्वगुणी करता. मग जो करता कर्म आणि कर्माचे फळ म्हणजे ह्याच्यासाठी जो आसक्त असतो, तर तो काय असतो, तर असा जो करता आहे की ज्याला कर्माचे फळ भोगायची इच्छा असते, मग तो लोभी, ईर्ष्याळू, अपवित्र, तथा सुखदुःखामध्ये विचलित होणारा असा जो असतो तो रजोगुणी करता. म्हणजे काय, की एखादा मनुष्य कर्मामध्ये किंवा कर्माच्या फळावर आसक्त आहे, मग संसार आपल्याला चांगला पाहिजे, घर चांगलं पाहिजे, पत्नी मुलं चांगली उत्तम पाहिजेत, अशी त्याला आसक्ती असते. मग अशा मनुष्याला आध्यात्मिक जीवनात उन्नती करायची इच्छाच नसते, त्याला भौतिक जीवन आपलं कसं सुखाचं होईल असं सारखा त्याला विचार असतो. म्हणजे त्याची वृत्ती फार लोभी असते, म्हणजे मिळवलेली संपत्ती कशी
कशी चिरस्थायी अविनाशी टिकेल असं त्याला वाटतं. मग असं मनुष्य सगळ्यांचा मत्सर करतो. म्हणजे आपल्या इंद्रियाची तृप्ती करायला पाप सुद्धा करायला त्याची सिद्धता असते. म्हणजे साम दाम दंड भेद अशा कुठल्याही पद्धतीने तो करतो. मग असा जो असतो तो अपवित्र असतो किंवा त्याची संपत्ती असते ती भ्रष्ट असते आणि तो ती निष्कलंक आहे, भ्रष्ट आहे असं काही महत्व देत नाही. संपत्ती आहे याला महत्व देतो. म्हणजे कर्म सफल झालं, त्याचं कर्म त्याच्या मनासारखं झालं की तो सुखी होतो, असफल झालं की दुःखी होतो. मग असा जो आहे तो रजोगुणी करता. मग आता जो करता आहे तो नेहमी शास्त्राविरुद्धच कर्म करतो आणि भौतिकवादी, हट्टी, कपटी असा तो असतो. दुसऱ्यांचा अपमान करण्यामध्ये चतुर असतो, आळशी असतो, सदैव खिन्न आणि काम करताना कायम चालढकल करणार असा जो असतो तो तमोगुणी. म्हणजे काय की शास्त्राच्या आदेशानुसार कुठलं कर्म करावं आणि कुठलं नाही करावं हे आपल्याला समजतं. पण ह्या लोकांना शास्त्राच्या आदेशांचंच ते महत्व नसतं, त्याला ते महत्वच देत नाहीत आणि ते न करण्यासारखंच कर्म करतात. मग सामान्यपणे हे सगळे कसे असतात, घोर भौतिकवादी म्हणजे सकाम कर्मी आपण म्हणू तसे असतात पहा. म्हणजे शास्त्राच्या आदेशानुसार न वागता ते प्रकृतीच्या गुणाने मोहग्रस्त होऊन कर्म करतात. मग ते लोक सभ्य नसतात, सदैव कपटी, दुसऱ्याचा अपमान करण्यामध्ये कुशल असतात, सदैव आळशी, काम करून म्हणजे काम करायला दिलं तर ते काम असून पण व्यवस्थित करणार नाहीत किंवा कधी कधी पूर्ण न करताच ते बाजूला टाकून देतील किंवा सदैव खिन्न निराश असेच असतात सदैव. कारण इतरांचं काही चांगलं पाहिलं की त्यांना निराशा येते. मग अशा वेळी आणि स्वतः आळशी असतात आणि त्यामुळे अशा वेळी काम करण्यात ते दिरंगाई पण करत असतात. म्हणजे तासाभरात होणारं काम ते वर्षानुवर्ष करतच राहतात. मग असे कर्म करणारे जे असतात ते तमोगुणी करते. मग आता पुढे जाऊ आपण. हा, आता ही पुढची स्लाइड घेऊ. हा, हे पार्थ या बुद्धीद्वारे म्हणजे की जी बुद्धी अशी आहे की ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती ही समजतो आणि कार्य आणि सहकार्य म्हणजे तर इथं अकार्य पाहिजे, भय निर्भय, बंधन मोक्ष यांना जाणतो, ती सात्विक बुद्धी. म्हणजे काय की जी बुद्धी अशी आहे की ती मनुष्याला त्यात सगळ्यामधला भेद समजून सांगते. म्हणजे शास्त्राच्या निर्देशनानुसार जे केलं जाणारं कर्म आहे त्या कार्यांना प्रवृत्ती म्हणायचं. म्हणजे भक्तीला अनुकूल शास्त्रांच्या निर्देशनानुसार केलं गेणारं कर्म जे आहे. मग आता मनुष्यानं शास्त्राने निर्देशित न केलेली कर्म करू नयेत, मग त्याला म्हणायचं निवृत्ती. अशी कर्म आपण त्यागतो, ती करायची टाळतो, ती निवृत्ती. आता ज्याला शास्त्राच्या निर्देशाचं ज्ञान नाही तो कर्माच्या फळांनी प्रतिफळांनी बांधला जातो. मग जी बुद्धी सारासार विचार करते की कुठलं कर्म करावं की ज्यामुळे कर्म प्रतिफळाने आपण बांधले नाही जाणार असा किंवा कार्य अकार्याचा ज्या बुद्धीला विचार असतो ती अशी सात्विक बुद्धी. किंवा जी निर्णय म्हणजे घेण्याचा विचार करते की बंधन मोक्ष मग यातलं कुठलं कर्म करावं. मग भय आणि निर्भय म्हणजे काय की कुठल्या कर्मामुळे आपण प्रकृतीच्या 3 गुणामध्ये बांधण्याचं भय आहे ते कर्म ती करणार नाही. म्हणजे निर्भयतेनं कर्म म्हणजे कुठलं कृष्ण भावनामय कर्म असं जे आहे करण्यायोग्य ते करेल. किंवा बंधनात टाकणारं कर्म कुठलं आहे आणि मोक्षाला नेणारं कुठलं कर्म आहे हे सगळं जे जाणणारी बुद्धी आहे सारासार विचार करून, तर ती म्हणजे सात्विक बुद्धी. म्हणजे बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधला भेद जाणू शकत नाही, ती राजस बुद्धी. म्हणजे काय तर आता ह्या लोकांना आपलं म्हणजे कुठला धर्म आहे आणि अधर्म कुठला आहे हेच कळत नाही. या बुद्धीला निर्णयच घेता येत नाही अशा लोकांना. किंवा त्यांना कुठलं कार्य करायला पाहिजे आणि कुठलं नको करू ह्यातला भेदच समजत नाही. मग हे राजसी लोक असतात, गोंधळलेले द्विधा मनस्थिती ते जे आपण म्हणतो ना तर किंवा हॅमलेट ज्यांचं होतं असं द्विधा जे असतात ते म्हणजे राजस बुद्धीचे लोक असतात. मग आता जे भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे म्हणजे जे काय असतात तर ते त्यांची बुद्धी असते ती धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते. ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी. म्हणजे तामसिक बुद्धी कायम उलट्या दिशेने विपरीत मार्गाने कार्य करते. म्हणजे जो खरा धर्म आहे, यथार्थ धर्म आहे त्याचा ती काय करते तर त्या धर्माचा ती स्वीकार नाही करत आणि यथार्थ धर्माचा ती धिक्कार करते. म्हणजे खऱ्या धर्माला ते धर्म म्हणत नाहीत आणि जो धर्म नाही आहे तर त्याला ते धर्म समजतात. तमोगुणी मनुष्य काय करतो, महात्म्याला साधारण मनुष्य समजतो आणि साधारण मनुष्याला तो महात्मा समजून त्याचे चरण धरतो. मग असं पद्धतीनं जो विचार करतो किंवा ज्याला सत्य आहे ते असत्य वाटतं आणि असत्य आहे त्याचा सत्य म्हणून स्वीकार करतात. मग हे जे केवळ आहे विपरीत मार्गाचं म्हणजे विरुद्ध मार्गाचं अनुसरण आहे. मग अशी बुद्धी तामसी व्यक्तीची असते. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढची स्लाइड घेऊ. हा, आता अशा रीतीनं म्हणजे जे काही कर्म असतं म्हणजे तर ते करत असताना जो मन प्राण आणि इंद्रियाच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे कसा आहे तर सात्विक निश्चय. म्हणजे काय की जो निश्चय अचल आहे योगाभ्यासाच्या दृढ अभ्यासाने तो घडतो किंवा जो मन प्राण इंद्रिय यांच्या क्रियांना संयमित करतो मग असा निश्चय सात्विक निश्चय असतो. म्हणजे काय योग म्हणजे काय
तर परमात्म्याला जाणण्याचं एक माध्यम आहे. संबंध प्रस्थापित करतो आपण परमात्म्याशी, म्हणजे योग टू कनेक्ट. मग मनुष्याने आपलं मन, प्राण, इंद्रिय ह्या ज्या क्रिया आहेत ह्या परमात्म्यावर मन एकाग्र करून म्हणजे दृढ निश्चयाने आणि धैर्याने परमात्म्याच्या ठिकाणी काय केलं पाहिजे, युक्त केलं पाहिजे, त्याच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे, कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालं पाहिजे. मग हा जो निर्धार आहे तो म्हणायचा सात्विकी, म्हणजे कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले मनुष्य कुठल्याही कार्याने विचलित होत नाही. आता जो निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्या फळांना सतत म्हणजे त्यांच्या फळाविषयी आसक्त असतो, तर तो निश्चय राजसी. म्हणजे काय, की जो मनुष्य नेहमी धर्म, अर्थ, कार्य अशा पद्धतीच्या फळांची अभिलाषा करतो, इंद्रिय तृप्ती हीच त्याची एकमेव इच्छा असते आणि या क्रियेमध्ये त्याचं मन, प्राण, इंद्रिय गुंतलेली असतात, तो रजोगुणी म्हणजे राजसिक निश्चय. मग जो व्यक्ती आहे तर तो धृती म्हणजे त्यानंतर स्वप्न, म्हणजे जो धृती म्हणजे काय, निश्चय. धृती या शब्दाचा अर्थ निर्धार, निश्चय. मग जो निर्णय किंवा निश्चय स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, तर अशा दुर्बुद्धीपूर्ण जो निश्चय असतो तो म्हणजे तामसी निश्चय. म्हणजे काय, की सत्वगुणी मनुष्याला पण स्वप्न पडतात, पण इथं स्वप्न म्हणजे अतिनिद्रा असा अर्थ आपण घेऊया. म्हणजे सत्व, रज, तम तिन्ही गुणांच्या व्यक्तींना स्वप्न पडतात, पण स्वप्न ही गोष्ट काही नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. पण जो मनुष्य अतिनिद्रा घेतो तर तो निद्रेमध्ये स्वप्न बघतो की भौतिक वस्तूंचा उपभोग आपण करतोय वगैरे, स्वप्नावरच सगळं चाललेलं असतं. मग भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा अहंभाव तो टाळू शकत नाही आणि मग ह्या भौतिक वस्तूंवर प्रभुत्व गाजवण्याचं तो सगळं स्वप्नात पाहत असतो. मग त्यामुळे त्याचं मन, प्राण, इंद्रिय त्यातच गुंतलेले असतात. मग असा जो असतो तो तामसिक जो निश्चय असतो, तर तो तामसी समजला जातो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घे. हा, आता जे आरंभी विषया समान आपल्याला प्रतीत होतं, पण शेवटी कसं असतं, अमृततुल्य असं असतं. मग असं जे म्हणजे सुख आहे, तर की जे आपल्या मनुष्यामध्ये आत्मसाक्षात्काराची किंवा स्वरूप साक्षात्काराची जागृती करतं, तर त्याला म्हणायचं सात्विक सुख. म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करणाऱ्या मनुष्याला मन, इंद्रिय संयमित करून आपल्या मनाला आपल्या आत्म्यावर केंद्रित कसं करायचं, यासाठी शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करायचं. मग ही विधिविधानं कठीण आहेत, म्हणजे विषयाप्रमाणे कठोर आहेत. म्हणजे पहाटे उठा, नवविधा भक्ती करा, भगवंतांना भोग दाखवा. मग हे जरी सुरुवातीला अवघड वाटलं, किंवा 16 माळा जप करा, असं सगळं भयानक अवघड विषयाप्रमाणे कटू वाटतं, पण विधिविधानांचं पालन करून मनुष्य जर यशस्वी झाला तर तो दिव्य स्तरावर स्थित होतो आणि मग ते खरं अमृतपान करण्यास प्रारंभ करतो. म्हणून सुरुवातीला कटू असतात, पण ती आत्मसाक्षात्काराची जागृती करण्यासाठी असतात. म्हणजे मग अशा पद्धतीने जीवनाचा वास्तविक आनंद आपण तेव्हा घेऊ शकतो. हे म्हणायचं सात्विक सुख. मग इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यानं जे प्राप्त होणारं सुख असतं, प्रारंभी अमृतासारखं असतं आणि शेवटी विषयासारखं असतं, त्याला म्हणायचं राजसिक सुख. म्हणजे आता उदाहरण घेऊ, एखादं युवक युवती भेटतात, तर त्यांची इंद्रियांनी एकमेकांना पाहिलं, मग त्यामुळं काय झालं, की ते आसक्त झाले एकमेकावर. मग त्यांना त्या पुढचा टप्पा, की आता एकमेकांना मिळवूया वाटलं, मग स्पर्श किंवा संभोग करण्यास म्हणजे ते अशा पद्धतीनं त्यांची इंद्रिय त्यांना प्रवृत्त करतात. मग त्यांचं लग्न झालं, मग ते आता त्यांचं असं वैवाहिक जीवन सुरू झालं. मग हे सगळं सुरुवातीला काय असतं, म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी सुखदायक वाटतात, पण कालांतराने काय होतं, त्यांच्यामध्ये मतभेद होतात, इंद्रिय आकर्षणाने ह्या गोष्टी घडतात, पण कालांतरानं मतभेद होतात आणि विभक्त होतात ते. मग हे कसं असतं, विषया समान असतं, एकमेकांपासून घटस्फोट घेतात, अशा घटना आपण पाहतो की नाही समाजामध्ये. मग अशा कृती शोक आणि दुःख इतरांना द्यायला कारणीभूत ठरतात. मग असं सुख जे आहे तर ते राजसिक, म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगातूनच ते प्राप्त होणारं सुख असतं. मग त्याचं कारण काय ठरतं, म्हणजे त्यासाठी म्हणजे ते सतत दुःखाचं कारण ठरतं. मग असं जे असतं तर ते राजसिक सुख. मग आता जे सुख आहे ते स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असतं, जे निद्रा, आळस, प्रमाद यापासून उत्पन्न होतं, त्या सुखाला तामसिक सुख म्हटलं जातं. म्हणजे आळस, निद्रा यातच सुख मानणारा मनुष्य निश्चित कसं आहे, तमोगुणी. म्हणजे कार्य अकार्य त्याला कळतच नाही, तो समजूनच घेत नाही, कुठलं कार्य अकार्य आहे, काय करायला पाहिजे आपण, त्याला कळत नाही. त्या मनुष्यासाठी सगळं काही मोहमय असतं, म्हणजे अज्ञानग्रस्त असं, म्हणजे मोहमय तीन गुणांच्या म्हणजे तो तीन गुणांच्या माध्यम जे असतं, तर त्यामध्ये तो मोहग्रस्त झालेला असतो. रजोगुणी मनुष्याला आरंभी सगळं क्षणिक सुख जे आहे तर ते वाटतं, पण शेवटी सगळं दुःखात होतं. म्हणजे आरंभ आणि शेवटी केवळ काय असतं, दुःखच असतं. म्हणजे रजोगुणी मनुष्याला सुरुवातीला तरी सुख असतं, पण क्षणिक सुख मिळतं आणि त्याचा शेवट दुःखात झालेला असतो. पण तमोगुणी माणसाचं उलट असतं, त्याला आरंभी पण दुःख आणि शेवटी पण दुःख असतं. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, आता 18च्या जवळ असेल आपल्याला, आपण जे मूल्यांकन केलं तर छान आहे. 6च्या जवळ असेल तर फारसं छान नाही आहे.
आणि 12च्या जवळ असेल तर अजून आपल्याला थोडे प्रयास करायला लागतील. मग आता आपण कुठे आहे पहा आणि मला सांगूया नंतर अध्याय संपल्यावर, आणि कसे प्रयास करायचे त्याच्यावर आपण चर्चा करू. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढे जाऊ. हा माताजी वाचूया. हरे कृष्ण. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण हे अभ्यासलं की ज्या ज्ञानामध्ये अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवामध्ये एकच अविभक्त स्वभाव, म्हणजे काय, अनंत रूप आहेत, वेगवेगळ्या योनी शरीर, ही भगवान श्रीकृष्णांचे अनंत रूप आहेत. त्यात विभाजित असलेला एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव म्हणजे काय, त्याच्यामध्ये जो आत्मा आहे हा भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. आणि तो कसा आहे, अविभक्त अंश आहे. कुणाचा, आध्यात्मिक स्वभाव म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. मग हे ज्याच्यामध्ये असतं, म्हणजे हे ज्याला समजतं, तर ते ज्ञान म्हणजे सात्विक समज. हा 18.20 हा श्लोक आपण अभ्यासला. म्हणजे प्रत्येकामध्ये आत्मतत्व समान आहे, चेतना शक्ती समान आहे ह्या सगळ्यामध्ये. ओके नाही, तर आपला आत्मा कसा आहे, भगवान श्रीकृष्णाचा सनातन अंश आहे, तो समान आहे सगळ्यामध्ये जीवात्मा. आणि त्याला शरीर वेगवेगळी विभाजित आहेत. कुणाला देवतेचं आहे, कुणाला जिराफ आहे, कुणाला हत्ती आहे, कुणाला ही म्हणजे जी काय म्हणू आपण, जंगलातील म्हैस आपण म्हणतो, किंवा सिंहाचं शरीर आहे, कुणाला मनुष्याचं शरीर आहे, कुणाला माकडाचं, कुत्र्याचं. पण ह्या सगळ्यामध्ये आत्मतत्व काय आहे, एकच आहे. मग हे जे ज्याला समजतं, ज्याला ज्ञान असतं, ते सात्विक ज्ञान. मग पुढे जाऊ. हा तेच. हा, मग आता अ, इथं काय सांगितलंय की जो निश्चय आहे, की जो अचल आहे, आणि जो योगाभ्यासाद्वारे आपल्याला खंबीरपणे आपण धारण केलेला असतो. म्हणजे काय, अशा रीतीने जो मन, प्राण, इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे काय आहे, सात्विक निश्चय आहे. म्हणजे इथं आपण समजून घ्या की निश्चय अचल आहे. कुठली म्हणजे तो कृष्ण भावनेमध्ये आपण सगळे प्राण, मन, इंद्रिय क्रियांना संयमित करतो आणि परमात्म्यावर आपलं मन केंद्रित करत असतो. मग असा जो निश्चय असतो की ज्याचं कर्म कसं असतं, तर कुठल्याही भौतिक म्हणजे जे आहेत गोष्टींनी विचलित होत नाही. तो आपल्या सगळ्या मन, प्राण, इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो आणि परमात्म्यावर त्यांना काय करतो, तो केंद्रित करत असतो. तर हा सात्विक निश्चय असतो. मग आता इथं चित्रात पहा, म्हणजे आता आपण समजून घेऊया. तर श्रील प्रभुपाद जे आहेत, तर त्यांनी काय केलं, वयाच्या 65व्या वर्षी ते की जेव्हा सगळे लोक विश्रांती घेतात वृद्धावस्थेमध्ये, तर तेव्हा त्यांनी निर्धार केला अमेरिकेला जायचा. हे सात्विक निश्चयाचं वर्णन आहे. मग तिथे त्यांनी ते 40 दिवस प्रवास करून गेले, 2 हार्ट अटॅक येऊन गेले मध्ये, तरी त्यांनी निर्धार आपला जो आहे तर तो काय केला नाही, त्यापासून ते ढळले नाहीत. आणि त्यांनी तिथे जाऊन कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार केला आणि इस्कॉन सारखं मोठं जागतिक कीर्तीचं संघटन उभं केलं. मग असा जो निश्चय आहे तो सात्विकी निर्धार किंवा सात्विकी निश्चय म्हटलं जातं. आता आपण ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊया की कसा निश्चय सात्विकी या घड्याळाच्या माध्यमातून. आता जो सात्विकी निर्धार असलेला व्यक्ती निश्चय, तो काय करेल की तो ठरवेल की मंगल आरतीला मी उठेल. मग तो बरोबर 4:30चा गजर लावून उठेल आणि 6 पर्यंत त्याचं पूर्ण करेल जप, किंवा त्याचं जे काही आहे मंगल आरती पूर्ण करेल. मग तो सात्विक गुणामध्ये. आता जो व्यक्ती सूर्योदयानंतर उठेल तो राजसिक गुणामध्ये असतो. म्हणजे सूर्योदयानंतर काही वेळाने उठेल आणि त्याचं काय कर्तव्य कर्म आहे तो दिवसभर करत राहील. त्याला भरपूर सारी आसक्ती असते. मग ते कर्म करून संपवता संपवता त्याला रात्रीच जर झोपायला उशीर झाला तर तो सूर्योदयानंतर 8 वाजताच उठेल. पण जो सात्विक व्यक्ती आहे तर तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. मग तो बरोबर रात्री वेळेतच झोपेल आणि पहाटे उठेल, वेळेचं नियोजन करेल, शरीराला पूर्ण विश्रांती घेईल. मग हा सात्विक निर्धार. मग तमोगुणी म्हणजे राजसिक निर्धार म्हणजे काय, तर जो व्यक्ती आहे तर तो कधी म्हणजे किती वाजेपर्यंत, रात्री 1 वाजेपर्यंत वगैरे जागेल अशा पद्धतीनं. आणि मग तो दिवसा कधी 11-12 वाजता म्हणजे सूर्योदयानंतर बराच वेळाने उठेल. मग कितीही वाजता आंघोळ करेल. म्हणजे असं जे असतं तर तो म्हणजे तमोगुणी व्यक्ती. म्हणजे तो संध्याकाळी 5ला पण आंघोळ करेल आणि दुपारी 12 वाजता पण आंघोळ करेल, किंवा म्हणजे 12 वाजता पण झोपून उठेल. मग असं जे असतं ते तमोगुणी निश्चय. आता पुढे जाऊ. भौतिक उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे अभ्यासलं. हा माताजी. माताजी श्लोक हरे वाचा. कृष्णा. जी जी बोलती. श्लोक क्रम 42. शमोदमस्तप शौचम क्षांतिरार्जवम एव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण. मग शांती, आत्मसंयम, तपस्या, पवित्र म्हणजे पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, धार्मिकता, हे जे गुण आहेत हे ब्राह्मण वर्णाचे गुण आहेत पहा. मग हे जे गुण आहेत तर ह्या गुणांनुसार म्हणजे जे कार्य करतात ना, तर ते ब्राह्मण वर्णाचे लोक आहेत. म्हणजे ते ब्राह्मण वर्णाचे मानले जातात, त्यांच्यामध्ये हे सगळे गुणधर्म असतात. आता पुढे जाऊ आपण.
हो तसं पुढचं श्लोक. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानम् ईश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्. हरे कृष्ण. अपेक्षा म्हणजे शौर्य, तेज, निर्धार, दक्षता किंवा युद्धामध्ये एकदम नेतृत्व, असं धैर्य, अशा पद्धतीचं औदार्य ज्यांच्यामध्ये असतं, नेतृत्व गुण असतात. मग हे सगळे गुण जे असतात तर ते क्षत्रिय धर्माचे असतात. मग ते क्षत्रिय वर्णामध्ये येतात, क्षत्रिय कर्म ठरवली जातात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मध्ये कृषि गौरक्ष्य वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आता कृषी, गोरक्षा, वाणिज्य म्हणजे व्यापार, हे काय आहे? तर वैश्य वर्णाचं स्वभावजन्य कर्म आहे. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे व्यापार आणि देवाणघेवाण हे कर्म जे करणारे असतात ते वैश्य वर्णाचे असतात. किंवा शेती, गोरक्षा, गोपालन असे जे करतात ते वैश्य वर्णाचं कर्म आहे. आणि मग श्रम करणे म्हणजे ह्या सगळ्यांच्या तीन वर्णांसाठी, म्हणजे ह्या सगळ्यांच्यासाठी म्हणजे तीन वर्णांच्यासाठी श्रम किंवा इतरांची सेवा करणे हे शूद्र वर्णाचं कर्म आहे. अशा पद्धतीनं हे चार वर्ण आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड घेऊ. सॉरी. श्लोक क्रम 46. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वम् इदं ततं स्वं कर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. हरे कृष्ण. हा कृष्ण. हा वाचा. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान जे आहेत ते सगळ्या जीवांमध्ये काय आहेत तर उपस्थित आहेत. त्याचबरोबर सगळे जीव हे भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत. म्हणजे सगळे जीव हे जे आहेत त्यांचं उगम स्थान कोण आहेत तर भगवान स्वतः आहेत. म्हणजे आपल्या जीवनाचा आरंभ पण जे आहेत तर ते भगवान आहेत. आणि अशा पद्धतीने भगवान आपल्या अंतरंगा बहिरंगा शक्तीने कार्य करत असतात. मग त्यांची त्यांच्या शक्तीसहित पूजा केली पाहिजे. सामान्य वैष्णवजन भगवान श्रीकृष्णांची त्यांच्या अंतरंग शक्तीसहित पूजा करतात. त्यांची बहिरंगा शक्ती म्हणजे अंतरंगा शक्तीचं विकृत प्रतिबिंब असतं. म्हणजे बहिरंगा शक्ती ही त्यांची पृष्ठभूमी आहे. मग भगवान स्वतःचा परमात्मा या विस्तारित रूपामध्ये सगळीकडे उपस्थित असतात. सगळे देवता, मनुष्य, प्राणी सगळ्यांचे ते परमात्मा आहेत. आणि मनुष्याने हे जाणलं पाहिजे. आणि मग भगवान श्रीकृष्णांचे अंश या नात्याने त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे. मग पूर्णतः विष्णू भावना भावित व्यक्ती आहे तर तो काय करतो, भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न होतो. मग आता आपले जे गुणकर्म आहेत त्यानुसार आपल्याला हे सगळे चातुर्वर्ण व्यवस्था सांगितली आहे. आणि त्यानुसार आपलं स्वकर्म, नियत कर्म आहे तर ते करून आपण श्रीकृष्णांची अशा पद्धतीने त्यांची शक्तीसहित पूजा करून श्रीकृष्णांची काय करू शकतो, कृपा प्राप्त करू शकतो. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, स्वतःचा अंश असणारे असे भगवान श्रीकृष्णांचे जे आपण आहोत म्हणजे जीवात्मा, म्हणजे आपण जे आहोत म्हणजे जीवात्मा म्हणून अंश आहोत, तर ह्या भक्तांचा उद्धार करण्याचंच भगवान श्रीकृष्णांनी दायित्व घेतलंय. आणि अशा पद्धतीने जेव्हा भगवान श्रीकृष्णांची कृष्ण भावनेमध्ये आपण म्हणजे जे काही आपलं कर्म आहे तर ते नियत कर्म जे आहे ते करून आपण म्हणजे कृष्ण भावना मध्ये आपण जेव्हा उन्नत होतो तर त्यावेळेला भगवानच सगळं उत्तरदायित्व घेतात आपला उद्धार करण्याने. हीच आपल्या जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. आणि असा जो कोणी भगवान यांची सेवा करतो तो त्याला निश्चितच परमसिद्धी, म्हणजे काय परमसिद्धी काय आहे तर मोक्ष प्राप्ती किंवा भगवत धाम प्राप्ती ती आपण प्राप्त करू शकतो. आणि यासाठी हे चार वर्णांचं निर्मिती आहे. पुढे जाऊ आपण. हा म्हणतात श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. हा. मग आता मनुष्यानं काय केलं पाहिजे तर आपल्याला प्राप्त झालेलं कर्म म्हणजे सदोष रीतीने केलं पाहिजे. म्हणजे अर्जुनाचं कर्तव्य होतं की युद्धामध्ये काय करणं तर लढणं, तर ते त्यानं करायला हवं. पहा म्हणजे ते न करता म्हणजे तो काय म्हणत होता, मी संन्यास घेईन किंवा मी माधुकरी मागून खाईन. म्हणजे तर हे कसं आहे तर हे धर्मसंमत नाहीये. म्हणजे परक्याचं कर्म म्हणजे भिक्षा मागणं हे संन्यासाचं कर्तव्य आहे. माधुकरी मागणं हे संन्यासाचं कर्तव्य कर्म आहे, संन्यास धर्माचं कर्तव्य कर्म आहे. किंवा जे आहे
जप करणं, म्हणजे अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा करणं, तर हे ब्राह्मण वर्णामध्ये हे कर्म केलं जातं. म्हणजे परक्याचं कर्म म्हणजे परक्या वर्णाचं आपण कर्म स्वीकारलं आणि ते पूर्ण रीतीनं करण्यापेक्षा म्हणजे असं, तर त्यापेक्षा अधिक सोयीस्कर काय आहे, श्रेयस्कर म्हणजे योग्य काय आहे, तर मनुष्यांना आपल्याला प्राप्त झालेलं म्हणजे क्षत्रिय म्हणून अर्जुनाचं कर्म काय, युद्धामध्ये लढणं, मग ते सदोष रीतीने म्हणजे त्यात काही चुका झाल्या, त्रुटी झाल्या, तर ते काही पापकर्म म्हणून गणलं जात नाही का. म्हणजे मनुष्यानं काय की त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेलं कर्म हे कधी म्हणजे जर केलं तर ते पापाने म्हणजे प्रभावित होत नाही. म्हणजे काय, युद्धामध्ये लढला अर्जुन तर त्यामध्ये हिंसा झाली, तर ते काय की क्षत्रियाचं कर्तव्य आहे की शत्रूचा संहार करण्यासाठी त्याला हिंसक बनावं लागेल. राजकीय खेळीचा भाग म्हणून कधी कधी असत्य बोलावं लागेल, दुटप्पीपणा, हिंसा हे राजकीय क्षेत्रामध्ये चालतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की क्षत्रियानं आपलं कर्तव्य त्यागून ब्राह्मण वर्णाचं कर्म करावं, तर हे शास्त्र संमत नाही आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की जे आपलं कर्म आहे त्याच्यामध्ये चुका त्रुटी झाल्या म्हणजे सदोष रीतीनं झालं तरी पण परक्याचं कर्म करण्यापेक्षा कधी ते चांगलं. आता याचं उदाहरण आपण अभ्यासूया की इथे झाडावर चढायला सांगितलं, कोणाला चढता येईल, माकडाला चढता येईल, हो की नाही. मग त्याचं ते स्वभावाला अनुसरून कर्म आहे ना, त्याच्या गुणवैशिष्ट्यानुसार. हत्तीला चढता येईल का, पेंग्विनला चढता येईल का, माशाला चढता येईल का, पहा म्हणजे असं. तर अशा पद्धतीनं ज्याच्या स्वभावाला अनुसरून आहे ते कर्म जर त्यांनी केलं तर ते करताना चुका झाल्या, त्रुटी झाल्या, तर ते पापामध्ये प्रभावित नाही होत. म्हणजेच काय, ते पापकर्म आहे तर ते त्याचं फलदायी प्रक्रिया जी आहे तर ते आपल्याला लागू होत नाही. म्हणजे भगवान जे आहे तर ते काय सांगतात की ते शास्त्रसंमत जे आहे तर ते असं कर्म असतं की आपल्या स्वधर्मानुसार आपण जे कर्म करतो मग त्यामध्ये त्रुटी चुका झाल्या तर ते पापकर्म होत नाही. आणि ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं आपल्या व्यवसायाचा त्याग करून आपलं कर्तव्य कर्माचा त्याग करून ब्राह्मण वर्णाचं कर्तव्य कर्म करायला गेलो तर ते शास्त्रसंमत नाही. आणि म्हणून अर्जुनाने काय करायला पाहिजे की युद्ध करायला पाहिजे. ह्या सगळ्यातून भगवान काय सांगतात, तुझं कर्तव्य कर्म आहे ते क्षत्रिय म्हणून युद्ध कर्म आहे किंवा ते तू कर. जसं एखादा व्यापारी आहे त्याच्याकडे सगळे ग्राहक येतात, मग तुमच्याकडून काय मी जास्त लाभ घेत नाही म्हटलं, मग आता लाभाविना एखादा व्यापार करू शकेल का. मग त्याला खोटं बोलावं लागेल की मी धनप्राप्ती करत नाही तुम्हाला म्हणून थोडक्यात स्वस्त देतोय. म्हणजे तो व्यापाराचा हा भाग झाला, तिथं असत्य बोलणं अनिवार्य आहे. म्हणून काही त्यांना व्यापारात सोडून द्यायचं नाही की मी व्यवसायच त्यागून टाकतो, त्याचं कर्तव्य कर्म आहे, त्यावेळेला त्याला असत्य बोलणं अनिवार्य आहे. मग अशा पद्धतीने जो कर्म करताना चुका करतो तर त्यावेळेला ते पापकर्म होत नाही. म्हणजे भगवंतांची सेवा म्हणून करत असेल, मग क्षत्रिय वैश्य शूद्र असेल तर ते म्हणजे कुठला वर्ण आहे महत्वाचं नाही. पण भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी जर अर्जुनाने क्षत्रिय म्हणून शत्रूचा संहार केला तर त्याला पाप लागणार नाही. मग हे सगळं भगवान यातून सांगतायत. आणि म्हणून भगवत सेवा म्हणून आपण जर कर्म केलं असं तर ते बंधनास कारणीभूत ठरत नाही, पहा, किंवा पापकर्माचा त्याला दोष लागत नाही. मग हा निश्चय आपण केला पाहिजे. यज्ञ म्हणून श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य केलं पाहिजे, पण आपण स्वतःच्या तृप्तीसाठी केलं तर ते कर्म बंधनास कारणीभूत ठरते. हा निष्कर्ष आपण यातनं घेतला. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते हरे कृष्ण. हा जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हरे कृष्ण. हा आता जो अनासक्त आहे, आत्मसंयमी आहे किंवा सगळ्या भोगांना तुच्छ लेखणारा असा जो असतो तर कोण असतो, कृष्ण भावना भावित व्यक्ती. म्हणजे भगवंताचा अंश असल्यामुळे सगळ्या कर्माचा फळाचा उपयोग जो आहे, जी काही कर्म करतो ते भगवान श्रीकृष्णांनीच घेतला पाहिजे, आपला काही याच्यावर अधिकार नाही. मग हे ज्याला वाटणं, आणि आपण म्हणजे भगवंतांचे अंश आहोत त्यामुळे आपण बिलकुल त्या कर्मफळांचा उपभोग घेऊ शकत नाही, आपला अधिकारच नाही, हे जाणणं म्हणजे वास्तविक संन्यास होय. पहा, म्हणजे असाच खरा संन्यासी असतो तो मनुष्य संतुष्ट असतो कृष्ण भावनेमध्ये, श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थच कर्म करतो, कुठल्याही भौतिक गोष्टीवर तो आसक्त नसतो. भगवत सेवेद्वारे जे काही प्राप्त होत आहे तर त्याद्वारे म्हणजे जो काही आनंद मिळतोय तर त्या आनंदा व्यतिरिक्त तो इतर कुठलाही आनंद म्हणजे घेण्याचा, इंद्रिय तृप्ती करण्याचा, म्हणजे त्याद्वारे आनंद घेण्याचा प्रयत्न करत नाही. मग असा जो असतो तर तो काय करतो, तर तो अशा संन्यासाद्वारे म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे जो संन्यास आहे म्हणजे ज्या अनुकूल गोष्टी आहेत तर त्या भगवान श्रीकृष्णाच्या सेवेसाठी अनुकूल गोष्टी तो करतो आणि कुठलीही इतर कर्माद्वारे तो आनंद घ्यायचा प्रयत्न करत नाही. मग असा जो असतो तो खऱ्या संन्यासी. आणि मग कृष्ण भावनावित मनुष्याला म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे जे काय तो वेगळा संन्यास स्वीकारायची आवश्यकता नाही. तो कृष्ण भावनेमध्ये असतो, तो कसा असतो, योगारूढ अवस्थेमध्ये असतो, तो खरा संन्यासी असतो, मुक्त योगी असतो. आणि तथाकथित जे संन्यासी असतात सगळी कर्म त्यागतात पण त्यांच्या मनात इंद्रिय विषयांचं चिंतन करतात. मग असे जे असतात ते कसे असतात, कर्माच्या बंधनामध्ये पुन्हा पुन्हा बांधणारे असतात. मग असा जो संन्यास आहे की जो प्राकृतिक भोगांना तुच्छ लेखतो आणि प्रत्येक कर्म भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो, तो आपल्याला कर्मबंधनातून मुक्तता देणारा आणि परमोच्च अवस्था प्राप्त करून देणारा म्हणजे योगारूढ अवस्थेला नेणारा असतो. मग हे सगळं
परिपूर्ण अवस्थेमध्ये आपण प्राप्त करतो. आणि असा जो असतो तो कृष्ण भावनामयित भक्त खरा योगी असतो, खरा संन्यासी असतो. मग आता पुढे जाऊ. हा, ह्याच्या पुढची महत्वाची स्लाइड रिपीट झाली. हा, ह्याच्या पुढे पाठी गेले. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्व रहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चितच प्रगत होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता आपण समजून घेऊया की जो ब्रह्मभूत अवस्था ज्याला प्राप्त होते म्हणजे कोण, तर जो देहात्मबुद्धीने मनुष्य जेव्हा इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतो ते दुःखाला कारणीभूत होतं. मग आध्यात्मिक जगतामध्ये भक्तिमय सेवा म्हणून जेव्हा तो कर्म करतो, तर असं कर्म त्याला काय करतं, कृष्ण भावनेमध्ये उन्नत करतं. म्हणजे गढूळ पाणी आहे हा, तर ते कसं होतं, स्वच्छ झालेल्या नदीप्रमाणे होतं. असा परमेश्वराच्या सेवेमध्ये जो युक्त झालेला जीव असतो तर तो बनतो. पहा, इतका शुद्ध बनतो. मग शुद्ध भक्त कृष्ण चिंतनाच्या व्यतिरिक्त काही करतच नाही, त्यामुळे तो सदैव आनंदी असतो. परिपूर्ण अशी भक्ती सेवा करत असल्यामुळं त्याला ना भौतिक दुःखामुळे दुःख होतं, ना भौतिक लाभाची तो अपेक्षा करतो. म्हणजे विषय भोगाची त्याला इच्छाच नसते. आणि प्रत्येक जीव आहे तो स्वतःला भगवंतांचा नित्य दास समजतो आणि निश्चितपणे जाणतो की ह्या जगात श्रेष्ठ कनिष्ठ काही नाहीये, उच्च नीच काही नाहीये, क्षणभंगूर बाह्य असं काही नाहीये. जे काही म्हणजे आहे तर ते कृष्णाच्या कृपेमुळेच आहे. म्हणजे सोन्याला पण दगडा इतकंच त्याच्या दृष्टीने मोल असतो. आणि ह्याचा उपयोग मग कृष्ण भावनेमध्ये मी कसा करेन असं त्याला वाटतं. मग ही ब्रह्मभूत अवस्था आहे की ही शुद्ध भक्ताला निश्चितपणे प्राप्त होते. म्हणजे अशा पद्धतीनं तो कसं बनवतो, आपल्या इंद्रियांना दात नसलेल्या सर्पासारखं. दंतहीन सर्प असतात त्याला भयाचं कारण असतं का, आपण अशा सापाला घाबरतो का, बिलकुल नाही. म्हणजे त्याची इंद्रिय संयमित असतात आणि त्यामुळे त्याला कसलंच भय राहत नाही. आणि हे विषयानं ग्रासलेलं दुःखमय जग आहे. मग तर ह्या जगामध्ये तो केवळ आणि केवळ कृष्णांच्या संतुष्टीसाठी, कृष्णांच्या इंद्रियांना आनंद देण्यासाठी कार्य करतो. मग असा जो असतो तो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, असा जो असतो शुद्ध, न शोचते न कांक्षी, दुसरं काय तो विचारच करत नाही, केवळ आणि केवळ म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो. मग क्रोध, मिथ्या, अहंकार या सगळ्यांपासून तो दूर असतो. अशा सगळ्या भौतिक विकारांपासून मुक्त असतो. आणि अशा कुठल्याही आसक्ती नसतात त्याला भौतिक गोष्टींविषयी, म्हणून ममत रहित आणि शांत म्हटले. आणि असा जो असतो तो आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चितच पोहोचतो. आणि म्हणजेच काय की तो मुक्त पुरुष किंवा मुक्तात्मा म्हणतो. म्हणजे कृष्ण भावना भावित व्यक्ती खरं तर नित्य मुक्तच असतात. ते नेहमी कृष्णांच्या संतुष्टीसाठीच कार्य करतात. पहा, माहिती चित्रात दाखवले, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये तो भगवंतांना पाहतो. असा जो आहे तो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, न शोचती न कांक्षती. असं समसर्वेषु भूतेषु, म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये तो काय पाहतो, श्रीकृष्णांना पाहतो आणि त्यांच्याशी ममत्वाने प्रेमाने वागतो. आणि त्यांना काय करतो, समभावाने वागवतो. म्हणजे शरीर आणि योनीला महत्व देत नाही. आणि तो प्रत्येकामध्ये कृष्णांना पाहून त्यांच्याशी त्यानुसार वागतो. मग असा जो असतो तर तो म्हणजे जो आहे तर तो कृष्ण भावनावेत व्यक्ती किंवा खरा संन्यासी. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मा तत्त्वतो ज्ञात्वा विशते तद अनंतरम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग भगवान काय म्हणतात की श्रीकृष्ण जे आहेत त्यांना विस्तारित रूपां जे आहेत त्यांचे वेगवेगळे विस्तार, म्हणजे स्वांश विस्तार किंवा जे आहेत विष्णू किंवा जे आहेत वेगवेगळे त्यांचे विस्तार आहेत. म्हणजे नरसिंह अवतार आहेत असे किंवा राम आहेत. तर हे सगळे विस्तार रूप म्हणजे स्वांश विस्तार असो किंवा श्रीकृष्ण असो, शेवटी ते भगवान आहेत. त्यांना शुष्क ज्ञानाने म्हणजे असे आपल्या वेगवेगळ्या ज्या
पांडित्याच्या डिग्री आहेत किंवा विश्वविद्यालयातल्या पदव्या म्हणू आपण, तर त्याद्वारे श्रीकृष्णांना जाणता नाही येणार आपल्याला. श्रीकृष्णांना जाणण्यासाठी आपण शुद्ध भक्त म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवाच केली पाहिजे. भगवत तत्व अन्यथा गोपनीयच राहतं. पहा, भगवद्गीतेमध्ये सांगितलंय बघा, भगवान श्रीकृष्णाने नाहम प्रकाश सर्वस्व. भगवान सर्वांनाच प्रकट होत नाहीत, केवळ पांडित्याने आणि तर्कवादाने परमेश्वरला जाणता नाही येणार आपल्याला. कृष्ण भावनेमध्ये आपण विकसित केलं पाहिजे स्वतःला, भक्तिमय सेवेमध्ये आपण स्वतःला आणलं पाहिजे आपण, तरच श्रीकृष्णांना तत्वता जसे श्रीकृष्ण आहेत तसे जाणू शकतो. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, केवळ भक्तीद्वारेच मला जाणता येऊ शकेल यथार्थ स्वरूपात जसे श्रीकृष्ण आहेत तसे, आणि पूर्ण भावनेने. म्हणजे काय, श्रीकृष्णांसारखा आध्यात्मिक देह प्राप्त करून, देहात बुद्धीतून मुक्त होऊन, म्हणजे भौतिक गुणांच्या बंधनातून मुक्त होऊन आपण भगवत धामात प्रवेश करू शकतो. म्हणजे जिथं भक्त आहेत तिथं भक्ती पण आहे, जीवासोबत भक्ती असते, आणि तिथं भगवानही असतात आणि भक्तिमय सेवा, या तिन्हीच अस्तित्व असतं. मग हे ज्ञान आहे. तर मुक्तीनंतर आध्यात्मिक ज्ञान नष्ट होत नाही. मुक्ती म्हणजे देहात्मबुद्धीतून मुक्त होणे, ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांतून मुक्त होणे. आणि मग आध्यात्मिक जीवनामध्ये आणि आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये हाच भेद आहे. पहा, आणि हे सगळं जीवन आपण मग कृष्ण भावनेमध्ये कसं आणू शकतो, तर अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करूनच आपण आध्यात्मिक स्वरूप स्थिती म्हणजे आपली स्वरूप स्थिती म्हणजे आध्यात्मिक देहाची प्राप्ती करू शकतो. पहा, आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण भगवत धामामध्ये जातो तेव्हा श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी जातो. पहा, म्हणजे जसं हिरवा रंगाचा पक्षी आहे, एखादा पोपट वृक्षावर बसतो हिरव्या रंगाच्या, एकरूप होण्यासाठी नाही, तर त्या वृक्षाची फळं चाखून खाण्यासाठी, तसं भगवत धामात जेव्हा आपण जातो तेव्हा भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या सहवासात राहण्यासाठी आणि त्यांना आनंद देण्यासाठी, अशा पद्धतीने आपण जात असतो. म्हणजे आपल्यामध्ये आणि भगवान श्रीकृष्णामध्ये फरक असतो. पहा, म्हणजे आपल्याला स्वतंत्र अस्तित्व असते त्या चित्रात. पहा, जो आध्यात्मिक देह प्राप्त केले कृष्णांसारखे गुणांनी समान आहेत म्हणून आध्यात्मिक देहाची प्राप्त करून शुद्ध म्हणजे किंवा मुक्त भक्त बनतात आणि भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. पण भगवान आणि आपल्यामध्ये फरक आहे. भगवान म्हणजे हिरवा वृक्ष असतील तर आपण वृक्षावर फळ खाण्यास किंवा चाखण्यास बसलेला जो हिरवा पक्षी आहे तो म्हणजे आपण आहोत. आध्यात्मिक स्वरूप स्थिती आपण प्राप्त केली म्हणजे आपल्याला कृष्णांसारखा देह आहे, जे प्रभूजी आहेत. माताजींना राधाराणीसारखा देह आहे. म्हणजे आध्यात्मिक धामामध्ये आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून, म्हणजेच माझ्या भावनेमध्ये युक्त होतं म्हणजे आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून भगवत धामामध्ये तो व्यक्ती प्रवेश करू शकतो. आणि हे केवळ आणि केवळ कशाने घडेल, भक्तिमय प्रेममय सेवेमुळे. आणि सेवा काय, खरी तर आपण तिथूनच मुक्तीनंतरच आपलं खरं जीवन सुरू होतं. म्हणजे ह्या सेवेत कधीच खंड पडत नाही. पहा, आणि हीच खरी वास्तविक मुक्ती आहे. आता पुढे जाऊ आपण. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, की माझा शुद्ध भक्त जरी सगळ्या प्रकारची कर्म करत असेल, पण सगळी कर्म कशी होतात, तर ती भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेने किंवा आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे प्रतिनिधी म्हणजे आध्यात्मिक गुरु आहेत, त्यामुळे ते त्यांच्या इच्छेने म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाखालीच होतात. आणि भौतिक कल्मशापासून मुक्त होण्यासाठी भगवत भक्त कार्य करतो. मग शुद्ध भक्तासाठी कालमर्यादेचं कधी बंधन नाहीये. भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली कर्म करण्यासाठी तो सतत सतत संलग्न असतो. कृष्ण भावनेमध्ये इतका संलग्न असतो तो, की त्यामुळं भगवान त्याच्याशी फार दयाळू असतात. त्याच्या जीवनात कितीही संकट आली तरी शेवटी त्याला दिव्य धामाची कृष्ण लोकांची प्राप्ती होतेच. म्हणजे कृष्ण लोकांमध्ये त्याला निश्चित प्रवेश मिळतो, ह्यात काही शंकाच नाही. म्हणजे परमधामामध्ये म्हणजे असा कुठला प्रश्नच उद्भवत नाही. तिथं सगळं कसं आहे, सच्चिदानंद आहे. म्हणजे सगळं सगळं भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाखाली आहे. मग भगवान श्रीकृष्णांनीच दायित्व भक्तांच्या जीवनाचं घेतलेलं असतं. मग तिथं भक्त पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असतं. जसं पांडव आहेत पहा, पूर्णपणे श्रीकृष्णांच्या कृपेवर अवलंबून असते. मग तिथं कसं सगळं त्यांना आनंद आणि सगळं काही यश मिळालं असं सगळं काही सच्चिदानंद आहे. म्हणजे जसं आहे तर तसंच होतं भौतिक जीवन. आणि त्याचबरोबर त्यांना संकट पण आली, पण त्यांचं आध्यात्मिक जे जीवन आहे तर ते कसं होतं, म्हणजे तर ते सुद्धा त्या मार्गावर कसं झाले, उन्नत झाले. म्हणजे काय, की असं प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये घडत असतं. आणि श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच त्याला शाश्वत धामाची अविनाशी धामाची प्राप्ती होऊ शकते. आता शिल प्रभुपादांचं उदाहरण घेऊ, की श्रीकृष्णांच्या इच्छेवरच ते पूर्ण अवलंबून होते. त्यांच्याच कृपेमुळे इतके सगळे भक्त त्यांच्या संपर्कात आले, कृष्ण भावनेचा प्रसार झाला आणि मोठे संघटन उभं राहिलं. पहा, आणि हे सगळं कृष्णांच्या कृपेमुळे इतक्या ग्रंथांचं निर्माण, विश्वव्यापी संघटन, इतकी मंदिरं, इतके गुरुकुळ, इतके आश्रम,
कृषी संस्था किंवा कृषी समाज हे सगळं बनलं. कोणामुळे बनलं? कृष्णांच्या कृपेमुळे. त्यांच्या आश्रयाखाली भक्त असतो. मग दिवस रात्र अहोरात्र काम करायचे शिल प्रभुपाद, अहोरात्र लिखाण करायचे आणि वेगवेगळ्या देशातून प्रवास केला. मग हे सगळं श्रीकृष्णाच्या इच्छेनं घडलं आणि अविनाशी धामाची म्हणजे भगवत धामाची अशा पद्धतीनं भक्त प्राप्ती करू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहंकारान् न श्रोष्यसि विनक्ष्यसि. हरे कृष्ण. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेने कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा सगळ्यांनी श्लोक लक्षात ठेवा. 18.58. भगवान काय सांगतात की माझ्या जीवनामध्ये म्हणजे जे काही म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की माझ्या भावनेमध्ये तू युक्त झाला तर म्हणजेच काय, कृष्ण भावना भवित मनुष्य जो आहे तो आपले जीवनावश्यक कर्तव्य पार पाडत असतो, पण त्याला कर्तव्याची चिंताच नसते. असं चिंता मुक्त असतात ते. हा, मग कृष्ण भावनेमध्ये होऊन जो कर्म करतो तर तो श्रीकृष्ण जे आहेत तर त्याचे जिवलग सखा होतात, परोपकारी मित्र होतात. पण जो कृष्ण म्हणजे जे कृष्ण आहेत तसे ते आपल्या मित्राच्या सुखाकडे लक्ष देतात. भक्तिभावाने भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी असा व्यक्ती अहोरात्र सेवा करत असतो. अशा भक्तांचे भगवान जे असतात ते पूर्णपणे अधीन होतात. म्हणजे एका तुलसी दल आणि जलपत्रासाठी भगवान स्वतःला सुद्धा विकतात. असं अद्वैताचार्य म्हणतात चैतन्य चरितामृतामध्ये हा उल्लेख आहे. मग आता अहंकारानं आणि जे देहात्म बुद्धीने आहारी जातात म्हणजे स्वतःलाच करता समजतात आणि भगवान जे आहेत तर त्यांच्या नियमांचं उल्लंघन करतात, म्हणजे प्राकृतिक नियमांच्या आपण पलीकडे आहेत असं समजून स्वतःच्या मनानुसारच कर्म करतात. मग ते लोक प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन होतात आणि कठोर नियमांच्या द्वारे ते दंडितच होत असतात एक प्रकारे. त्यांच्या जीवनामध्ये सुख दुःख येतात. म्हणजे काय, ती भौतिक प्रकृती जी आहे तर ती मायाशक्ती नियंत्रण करत असते. भगवंतांची बहिरंग शक्ती आहे ती, ती पण दैवी आहे, भगवंतच त्याचे स्वामी आहेत. मग ती दंडित करते. पण जेव्हा कृष्ण भावना भावित मनुष्य कर्म करतो तेव्हा तो काय होतो, अशा कृष्ण भावना भावित कर्मामुळे तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो. म्हणजे असं त्यांना निश्चितपणे हे समजून घेतलं पाहिजे की जन्म मृत्यूच्या भवसागरातनं आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, कृष्ण भावना भावित कर्म केलं पाहिजे. मग भक्त असं कर्म करण्यास स्वतंत्र असतो. पण जो कोणी भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे आपल्या अहंकारापोटी आणि अशा पद्धतीने श्रीकृष्णांचं न ऐकता कर्म करतो मग त्याचा काय होतो, नाश होतो. पण जो कृष्णांच्या जे काही त्यांचे उपदेश आहेत त्यानुसार आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, की जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु असतात तर तो काय करतो, या भवसागरातून पार होतो. आता पुढे जाऊ आपण. हा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे अर्जुना, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता मायेनं बनवलेलं यंत्र म्हणजे काय, तर आपलं शरीर आहे. म्हणजे काय, आपलं शरीर रूपी जो वृक्ष आहे तर त्याच्यावर त्याच्या अंतरात्मा म्हणजे त्याच्या अंतरामध्ये कोण असतात, तर परमात्मा स्वरूपात भगवान इथे उपस्थित असतात. ते काय करत असतात, सर्व जीवांचं भ्रमण निर्देशित करत असतात. तो कुठलं कर्म करणार हे भ्रमण सगळं निर्देशित करत असतात भगवान. म्हणजे कर्म करून त्याला वेगवेगळ्या लोकांमध्ये प्रवेश मिळतो आणि वेगळ्या शरीर योनी मिळतो. म्हणजेच काय, 84 लक्ष योनीतून आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये तर त्याला जे स्थान मिळतं हे भ्रमण कोण निर्देशित करतात, तर भगवान करतात. आणि मग हे सगळं कशामुळं, तर जीव त्या मायेने बनवलेल्या यंत्रावर म्हणजे शरीर रूपी वृक्षावर किंवा देहावर, तो काय म्हणजे यंत्र आहे. आता ते शरीर रूपी वृक्ष म्हणून तो फळ चाकणारा हा पक्षी आहे या वृक्षावर, तसं शरीर रूपी हे यंत्र आहे मायेने बनवलेलं, त्याच्यावर तो आरूढ होतो चालक म्हणून. पण भ्रमण कोण करतात, तर भगवान निर्देशित करत असतात. म्हणजेच काय, अर्जुन काही सर्वज्ञ नव्हता, पण युद्ध करायचं नाही करायचं त्याला काही निर्णय घेत नव्हता. भगवान श्रीकृष्णाने योगमायेने तशी परिस्थिती बनवली होती. तो संभ्रम अवस्थेमध्ये होता. मग विवेक बुद्धी काही आपल्याला पुरेशी नसते, आपली ह्या सामान्य जीवनामध्ये अशीच परिस्थिती असते. मग श्रीकृष्ण हे जाणतात, आपल्यासारखा जीव कलियुगामध्ये काही सर्व असणार नाही. मग श्रीकृष्ण काय आहेत, अंतर्यामी परमात्मा स्वरूपात ते आपल्या हृदयात राहून काय करतात, आपल्यासारख्या जीवांना मार्गदर्शन करतात. म्हणजे आपल्याला देहांतर केलं आपण की आपल्याला पूर्वकर्माचं विस्मरण होतं, पण आपले परमात्मा जे आपल्या शरीरात आहेत त्यांना 3 काळांचं सगळं आपल्या कर्मांचे ते साक्षी असतात आणि आपली सगळी कर्म
कर्म परमात्म्याद्वारे नियंत्रित मार्गदर्शित असतात. मग जीवाला त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्या गोष्टी मिळतात. हे सगळं परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसारच घडतं. आपल्याला जो काही देह मिळतो, म्हणजे जे काही शरीर मिळतं, मग ते सगळ्यानुसार आपल्याला कार्य करायला लागतं. म्हणजे या शरीराचा चालक म्हणजे जीव असतो. तो एकटा असला तरी सुद्धा ती जी गाडी आहे, तर ती म्हणजे गाडीचा चालक जरी आपला आत्मा असला, आपल्या शरीराचा जो करता आत्मा असला जीव म्हणून, तरी ती गाडी आहे तर ती म्हणजे मोठ्या स्पीडनी धावणार, म्हणजे वेगाने धावणार किंवा ती मंदगतीने धावणार, हे ठरवणारे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. मग आता जी मोठ्या वेगाने धावणारी गाडी आहे त्यात जर बसलो आपण, तर मंदगतीने धावणाऱ्या मोटार गाडीपेक्षा आपण लवकर अधिक वेगाने जाऊन लवकर पोहोचू ना. मग असंच आहे, परमात्मा हे नियोजन करतात आणि त्यानुसार ह्या विशिष्ट जीवांसाठी विशिष्ट प्रकारचा देह आपल्याला भौतिक देतात. म्हणजे आपल्याला मनुष्याचा देह मिळाला, परमात्म्याचं नियोजन आहे की लवकर आपण प्रगती करावी आणि भगवत धामाला परत यावं. मग आपल्याला एखाद्याला दुसरा कुठला तरी जन्म मिळाला, तर त्याद्वारे भगवान हे सगळं नियोजन करत असतात. आपल्या पूर्व इच्छानुसार तो कार्य करेल जीवात्मा, अशा पद्धतीने भगवान नियोजन करतात. निवासस्थान त्यासाठी म्हणजे जे काय आहे त्या सगळ्याचं पूर्व नियोजन भगवान करतात. म्हणजे जीव कधीच स्वतंत्र नसतो आणि आपण भक्तांपेक्षा स्वतंत्र असा आपण विचार पण नाही करायला पाहिजे. जे काही आहे आपल्या जीवनामध्ये ते भगवान श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली असते. परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात ते असतात आणि अशा भगवान श्रीकृष्णांना आपण जेव्हा शरण जातो आणि त्यांची सेवा करणं हेच आपल्यासारख्या जीवांचं कर्तव्य आहे. म्हणजे आपला धर्म येतो आणि त्यानुसार आपण कर्म केलं पाहिजे. आणि म्हणून काय म्हटलंय की जीवांचं भ्रमण निर्देशित कोण करतात? हृदयस्थ परमात्मा करतात. आणि जीव कोण आहे? मायेने बनवलेल्या या यंत्रावर शरीर रूपी आरूढ आहे आणि वेगवेगळी यंत्र आहेत, तर ते त्याला त्या चालक म्हणून वापरायला मिळत असतात. म्हणजे ती शरीर मिळत असतात. आता पुढे जाऊ. पण कर्म कोण करत असतात? भगवान करून घेत असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली. हा मग हरे तरी कृष्णा, एक मिनिट हा. हरे कृष्णा. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्र सादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हरे कृष्ण. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात? तुझ्या हृदयात स्थित असलेले जे भगवान आहेत परमात्मा स्वरूपात, त्यांना तू शरण जा आणि सगळ्या प्रकारच्या सांसारिक दुःखातून तुझी मुक्तता होईल. म्हणजे काय? शरणागतीमुळं मनुष्याची या जीवनात संकटमुक्तता होतं असं नाही, तर भगवान श्रीकृष्णांची सुद्धा प्राप्ती होते. आणि हेच सगळ्या वेदांचं सार आहे. आणि परमेश्वराच्या धामाची प्राप्ती होते. म्हणजे काय? भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात आपण अभ्यासलं, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. म्हणजे काय? भगवान सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे. मग मनुष्यानं आपल्या अंतर्यामी जे काही परमात्मा भगवान आहेत त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि अशा म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जेव्हा अशा पद्धतीने आपण शरण जातो, तर त्यावेळेला काय होतं? त्यांची आपल्यावर कृपा होते. म्हणजे श्रीकृष्णांना भगवान म्हणून अर्जुनाने आधीच स्वीकारले आणि तो म्हणतो परम ब्रह्म परम धाम, असं त्यांचं वर्णन करतो 10व्या अध्यायात. मग अर्जुनाने श्रीकृष्णांना भगवान म्हणून सर्व जीवांचं परमधाम म्हणून स्वीकार केलाय आणि तो त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून नव्हे, तर नारद, असित, देवल ह्यांनी सांगितलंय. अशा महान आचार्यांची प्रमाणं पण त्यानं दिलीत. पहा, वेदांचे उल्लेख केलेत आणि पुष्टी दिली आहे. मग असे जे भगवान आहेत, तर त्यांच्या कृपेनेच आपल्याला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. म्हणजे काय? जे शाश्वत धाम आहे, तर तिथं ते परम म्हणजे सर्वश्रेष्ठ धाम म्हणजे काय? तर भगवत धाम, त्याची प्राप्ती होऊ शकेल. पहा, म्हणजे ते चित्रात दाखवलं. राजे प्रताप रुद्र हिने अशा पद्धतीचं त्यांना शरण गेले, ते राजवैभव त्यागलं आणि सामान्य रूपात मनुष्याच्या सामान्य वेशात आले. त्यांनी त्यानंतर प्रभूजींकडून कपडे घेतले आणि त्याद्वारे त्यांनी मार्ग जे आहेत, तर ते जगन्नाथजींच्या जो रथयात्रा आहे, तर त्याचा जो मार्ग आहे तो झाडण्याचं कार्य केलं. मग चैतन्य महाप्रभू काय झाले? त्यांच्यावर त्यांची कृपा प्राप्त झाली, त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं. मग अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांना जेव्हा आपण शरण जातो, तेव्हा आपण काय करतो? त्यांच्या कृपेस प्राप्त होतो आणि सनातन परमधाम म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. मग आता पुढे जाऊ. हा मग तरी पुढची स्लाइड घेऊया. श्लोक क्रम 63. इति ते ज्ञानमाख्यातं भूयाद् गुह्यतरं मया, विमृशेत अशेषेण यथेच्छसि तथा कुरु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. त्याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवूया हा. श्रीकृष्णाने सांगितले, आता मी तुला सगळं अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितलंय. मग तसं आपल्याला इस्कॉन बेंगलोरच्या माध्यमातून श्रीकृष्णाने हे अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितलंय. आता आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्याला इच्छित जे येईल ते करायचंय. जसं श्रीकृष्ण सांगतायत तसंच्या तसं आपल्यापर्यंत इस्कॉन बेंगलोरच्या वतीने श्रील प्रभुपादांच्या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलंय. पहा, आता पहा, हे समजून घेऊया की भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते जे आहेत तर त्यांच्याविषयीचं जे ज्ञान आहे तेच ब्रह्मज्ञान आहे आणि हे अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे. पहा, मग हे सगळं दिलंय त्यांनी, पण आपल्याला एक वैयक्तिक स्वातंत्र्य दिले जीवात्मा म्हणून. जसं एखादे पिता आपल्या मुलांना तुला काय हवं ते कर हा बाळ, असं जे कसं स्वातंत्र्य देतात की नाही आपल्या घरामध्ये, असेच आपले ते परमपिता म्हणजे परमेश्वर. आणि आपल्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये कधीही नाही हस्तक्षेप करत. त्यांनी ज्ञान दिलं अर्जुनाला, पण त्यांनी काय सांगितलं, आता तू पूर्ण विचार कर आणि तुला जे इच्छा होईल ते कर. म्हणजेच काय की आपल्या जीवनावस्थेची प्रगती जे करू शकतं असं ज्ञान दिलं श्रीकृष्णांनी अर्जुनाला, म्हणजे भगवद्गीतेत सगळं वर्णन आहे. मग या ज्ञानानुसार अर्जुनाने अंतर्यामी परमात्मा जे आहे त्यांना शरण येणं, हाच सगळा उपदेश इथे केलाय. हाच सर्वोत्तम उपदेश आहे. आपली जी बुद्धी आहे, जिला विवेक बुद्धी म्हणतो आपण, सत्सद विवेक बुद्धी, त्यानुसार आपण परमात्म्याच्या आज्ञेनुसारच कर्म केलं पाहिजे. म्हणजे हा कृष्ण भावनाभावित व्यक्तीलाच हा भाग समजू शकतो. कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे काय, मानवी जीवनाची म्हणजे अशी परमोच्च अवस्था आहे, परिपूर्ण अवस्था आहे. अर्जुनाला साक्षात भगवान जे त्याचे गुरु आहेत युद्ध करण्याचा आदेश देत होते. मग भगवान श्रीकृष्णांना शरण जाणं ह्यातच आपल्यासारख्या जीवाचं सर्वोत्तम हित आहे. आणि परमेश्वराचा ह्यात काही स्वार्थ नाही आहे श्रीकृष्णांचा. शरणागत होण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे विषयाचा जो विचार आहे, सारासार विचार आपण म्हणतो विवेक बुद्धीने, ते करायला मनुष्य स्वतंत्र आहे. भगवान श्रीकृष्णांचा उपदेश ग्रहण करणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आणि हा उपदेश श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी म्हणजे आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त होतो. मग असा जेव्हा उपदेशाचं आपण पालन करतो पूर्णपणे विचार करून, तेव्हा ते काय वाटतं, कृष्ण भावनाभावित कर्म, कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं आध्यात्मिक कर्म बनतं की जे अर्जुनाने युद्धामध्ये लढलं पाहिजे. हे त्याचं कर्तव्य कर्म आहे आणि हेच हिताचं आहे. त्याच्यासाठी भगवान जे सांगतायत त्यातच त्याचं हित आहे. मग अशाच पद्धतीनं आपलं हित काय आहे, जीवनातल्या समस्या ज्या आहेत तिथे अर्जुन होऊन पण लढलं पाहिजे आणि प्रत्येक कर्म भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं पाहिजे. आणि ह्याचा पूर्ण सारासार विचार करण्याचे दृष्टिकोन आपल्याला भगवद्गीतेच्या ज्ञानाद्वारे प्रमाणित आध्यात्मिक गुरु देतात. पहा, जीवनामध्ये अशा समस्या येतात तेव्हा, आणि ह्याद्वारे आपण अशा आध्यात्मिक गुरूंच्या की जे भगवान श्रीकृष्णांचं प्रमाणित रूप आहेत त्यांच्या आश्रयाखाली गेलं पाहिजे, की जे तिथं रणांगणावर गुरु पण भगवान होते आणि प्रत्यक्ष भगवान पण भगवानच होते म्हणजे अर्जुनासाठी हे आपण जाणतो. म्हणजे भगवान स्वतः आहेत गुरु म्हणून. तर मग आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांचे उपदेश आणि त्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु हे जे आहेत तर त्यांच्या आज्ञेनुसार आपण प्रत्येक कर्म करायचा प्रयत्न जेव्हा करू, त्यावेळेला त्यांच्याकडून जे ज्ञान प्राप्त आहे तर त्यानुसार जेव्हा कर्म करू, की जे दिव्य ज्ञान श्रीकृष्णांनी दिलं होतं गुरु म्हणून, भगवान म्हणून अर्जुनाला, ते आपल्याला आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून श्रीकृष्णांची वाणी किंवा उपदेशांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, की जे कृष्णांचे प्रतिनिधी आहेत. मग त्याचं आपण म्हणजे त्याचं पालन करण्यात आपलं हित आहे हे आपण जाणलं पाहिजे. मग आता आपण सगळ्यांनी पण विचार करूया आणि मग आपल्याला हवं ते कर्म करूया की आपण काय करायचं, सेकंड लेवलला ऍडमिशन घ्यायचंय किंवा आपण इंद्रिय तृप्ती करायची, आपल्या भौतिक जगातच राहायचंय. मग हे आपण निर्णय आज घेऊया बरं का. आणि माझं असं सगळ्यांना प्रेमळ विनंती राहील की आपण आता पुढच्या ज्ञानामध्ये उन्नत होण्यासाठी, पुढच्या आध्यात्मिक स्तरावर जाण्यासाठी हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवूया आणि निर्णय घेऊया. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाईड. मन्मना भव मद्भक्तः मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू एक अत्यंत प्रिय सखा आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा भगवान काय म्हणतात की सदैव माझं चिंतन कर, म्हणजे काय की सतत म्हणजे माझ्या तू विचार कर, माझ्या चिंतनात राहा. त्याचबरोबर काय कर, माझं पूजन कर. म्हणजे काय की नवविधा भक्तीद्वारे आपण भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करावी. अशा पद्धतीने आपल्या जीवनाची घडी बसवली पाहिजे. कृष्ण भावनेमध्ये आपण दृढ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग निश्चितच काय करू, आपण कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकू. मग आता भगवान काय सांगतात, मी तुला प्रतिज्ञेने सांगतो की का तर तू माझा सखा आहेस. म्हणजे काय तर
पण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण जे आहे तर ते श्रीकृष्णाचे सखा म्हणजे मित्र आहे. आणि मग अर्जुन जो आहे तर तो म्हणजे त्यांचा प्रिय मित्र आहे. आणि मग कोणी अर्जुनाच्या मार्गाचं अनुसरण जो करतो तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होईल पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी परमज्ञान गुह्य ज्ञान का दिलं अर्जुनाला, तर त्यांचा प्रिय सखा होता. मग जो अर्जुन आहे प्रिय सखा त्याच्या मार्गाचं अनुसरण जर आपण केलं तर निश्चित आपण श्रीकृष्णांचे प्रिय सखा हो की नाही. आणि अर्जुनाप्रमाणेच आपल्याला पण पूर्णत्व प्राप्त होईल. मग आता मनुष्यानं काय केलं पाहिजे, आपल्यासारख्या द्विभुजधारी वेणुधारी असं श्याम सुंदर जे कृष्णांचं रूप आहे डोक्यावर मयूरपुच्छ असलेलं, अशा रूपावर ध्यान केंद्रित केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांची आपण काय केली पाहिजे, भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. मग भक्तांनी अर्जुनासमोर जे उपस्थित रूप आहे श्रीकृष्णांचं द्विभुजधारी त्याच्यावरच मन केंद्रित करावं. श्रीकृष्णांच्या अशा द्विभुजधारी रूपावर मन केंद्रित करावं. हेच ज्ञानाचं परम गोपनीय सार आहे की हेच ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनांना प्रकट केलंय. कारण तो अर्जुन त्यांचा सखा होता, प्रिय सखा असा होता. आणि हेच भगवद्गीतेचं गोपनीय सार आहे की श्रीकृष्णांच्या अशा द्विभुजधारी रूपावर श्याम सुंदर रूपावर आपण आपलं मन केंद्रित केलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान काय म्हणतात, सगळ्या प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण आहे. म्हणजे काय की भगवान श्रीकृष्णाने परब्रह्माचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचं ज्ञान, संन्यासाश्रमाचं ज्ञान दिलं, मन इंद्रियांचं संयमन कसं करायचं ह्याचं ज्ञान दिलं, ध्यान योगाद्वारे ज्ञान दिलं, सगळं ज्ञान दिलं. मग ह्या सगळ्या धर्मपद्धतीचं वर्णन केलं. मग ह्या सगळ्या धर्मांना तू त्याग आणि तू काय कर की आता केवळ आणि केवळ मला शरण येण. अशा शरणागतीमुळं केवळ तुझ्या पापांपासून रक्षण होईल असं भगवान वचन देतात पहा. म्हणजे केवळ पापमुक्त व्हायला श्रीकृष्णांचं आपण पूजन करू शकतो. म्हणजे काय, कुणाला वाटेल मी पापापासून मुक्त झाल्यावर मग शरण जाईल, तर असं नाही. तुम्ही ज्या आहे त्या स्थितीत तुम्ही शरण या भगवान श्रीकृष्णांना, सगळ्या पापांपासून मुक्त होईल. आपण पापापासून मुक्त नसलो तरी श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळं सगळ्या पापांपासून मुक्त होतो पहा. आणि हेच आपल्या जीवनामध्ये जीवात्मा म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण काय केलं पाहिजे, निश्चिंत होऊन निसंशयपणे श्रद्धेने आणि प्रेमाने भगवानाला शरण जाऊन काय केलं पाहिजे, त्यांना पूर्णतः म्हणजे त्यांच्या चरणी आपण त्यांच्या सेवेमध्ये स्वतःला संलग्न केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करू तेव्हा तात्काळ सगळ्या प्रकारच्या म्हणजे पापातून आपण मुक्त होऊ. आता पुढे जाऊ आपण. इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न च शुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति. हरे कृष्ण. जो तप करत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. हरे कृष्ण. मग जो भगवान श्रीकृष्ण आहे तर त्यांचे द्वेष करतोय म्हणजे अशा पद्धतीने उपासना करत नाही, म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात. मग असे जे लोक असतात भगवद्गीतेवर प्रवचन लिहितात, मग ते व्यवसायच करतात त्याचा. म्हणजे असे जे तप करत नाहीत, भक्ती करत नाहीत, भक्तीमध्ये संलग्न नाहीत, म्हणजे ते इंद्रिय तृप्तीसाठी कर्तव्य कर्म करतात. मग ते श्रीकृष्णांना जाणू नाही शकत आणि ते स्वतःलाच मीच परमेश्वर आहे असं म्हणतात. म्हणजे मग भक्तिमय कर्मामध्ये पण संलग्न नसतात. मग भगवद्गीतेमध्ये असं सांगितले लोक, असे जे लोक असतात तर ते स्वतःच्या समानच किंवा कृष्णांसमानच स्वतःला समजतात. मग ते लोक मत्सर करतात, श्रीकृष्णांचा द्वेष करणारे लोक असतात. मग अशा लोकांना कधी भगवद्गीता आपण सांगू नये, जाणू नये. म्हणजे त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊ नये. म्हणजे का, तर श्रद्धाळू व्यक्ती भगवद्गीता किंवा कृष्णांना कधी जाणूच नाही शकणार. आपल्याला प्रमाणित शुद्ध भक्तांकडूनच श्रीकृष्णांना जाणलं पाहिजे. भगवद्गीतेवर त्यांच्याकडून आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. अन्यथा काय होईल, अशा लोकांकडून आपण जर ज्ञान घेतलं तर काय होईल, तर तो एक अनावश्यक खटाटोप होईल. आणि असा खटाटोप आपण करू नये. असं परमगुह्य ज्ञान अशा लोकांना आपण सांगूही नये आणि अशा लोकांकडून घेऊही नये. आता पुढे जाऊ. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यत्य संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल.
यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हा. मग सामान्यतः जी भगवद्गीतेची चर्चा आहे ती केवळ भक्तामध्ये करावी, अभक्तांना भगवद्गीता सांगू नये. श्रीकृष्णाचं म्हणजे स्वरूप पण त्यांना समजत नाही, भगवद्गीतेचे तत्व त्यांना स्वीकारता येत नाहीत. म्हणजे मग त्यामुळं ते म्हणजे अशा पद्धतीचे जे लोक असतात तर त्यांच्यासमोर आपण जर भगवद्गीतेचं विवेचन म्हणजे करायचा प्रयत्न केला तर आपण अपराधी ठरतो, आणि म्हणून आपण असं अपराधाचं कारण होऊ नये. म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करणाऱ्या अशा लोकांनाच भगवद्गीता सांगावी पहा. आणि हा विषय आहे तो ज्ञानी व्यक्तींसाठी म्हणजे नाहीये, तर तो केवळ भक्तांसाठी आहे. जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो भक्तीमध्ये प्रगत होईल पहा, शुद्ध भक्तिमय जीवनामध्ये उन्नत होईल पहा. अशा भक्ती सेवेमध्ये निश्चित स्वग्रही म्हणजे भगवत धामाला जायला म्हणजे तो अगदी पात्र होईल पहा. हे भगवान श्रीकृष्ण सांगतायत पहा. जे श्रील प्रभुपादांनी कार्य केलं, जसं लिहिलंय या श्लोकामध्ये तसंच्या तसं कार्य करणारे कोण होते आपले श्रील प्रभुपाद. श्रील प्रभुपाद की जय हो. आता आपण पुढे जाऊ. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. हरे कृष्ण. मग जो भगवान हरे श्रीकृष्णांचा विचार करतो तर त्याला भगवान श्रीकृष्णांशिवाय दुसरं कोणी प्रिय असेल का? त्यांच्याच संतुष्टीसाठी तो कार्य करेल. आणि असा जो प्रत्येक क्षणी म्हणजे जो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो, आणि ज्यावेळी ही सगळी काष्टी पाषाणी आपण म्हणून श्रीकृष्णांनाच म्हणजे केंद्रित ठेवून तो कार्य करतो, तर असा त्यांनाच पाहतो ह्या प्रत्येक ठिकाणी. मग त्याच्यापेक्षा प्रिय भक्त किंवा सेवक असू शकेल का कृष्णांना? हो की नाही? मग हे असंच घडतं. म्हणजे काय, कृष्ण रेसिप्रोकेट्स, म्हणजे अशा पद्धतीनं कृष्ण आहेत तर त्यांची कृपा आपल्यावर होत राहते. आता पुढे जाऊ आपण. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्याम् इति मे मतिः. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्ण. हा. मग आता भगवान घोषित करतात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आजपर्यंत जे कोणी उपस्थित होते त्यांनी हे सगळं पवित्र संवादाचं अध्ययन केलं, तर हे बुद्धीद्वारे काय केली, सगळ्यांनी पूजा केली पहा. म्हणजे ही फलनिष्पत्ती आहे आता भगवद्गीतेची जी काही सांगितली ह्याच्यात. भगवान श्रीकृष्णांनी घोषित केलं, या पवित्र संवादाचं ज्यांनी अध्ययन केलं, श्रवण केलं, त्यांनी बुद्धीद्वारे म्हणजे क्विज सोडवलं, त्या सगळ्यांनी बुद्धीद्वारे श्रीकृष्णांची पूजा केली. म्हणून अजून ज्यांचं क्विज सोडवायचं राहिलंय त्यांनी क्विज पूर्ण करूया, म्हणजे ही पूजा आपली पूर्ण होईल. आता पुढे जाऊ. श्रद्धावानन् असूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हा. मग आता असा जो मनुष्य आहे श्रद्धेने आणि द्वेष न करता, भगवान श्रीकृष्णांचं जेव्हा एखादं सामूहिकरित्या प्रवचन एखादा भक्त देतो तर तेव्हा ते उपस्थित असतात, ते श्रवण करतात. मग तिथे काही सगळेच भक्त नसतील पण श्रद्धेने श्रवण करतात, द्वेष न करणारे लोक असतात, विश्वास ठेवून असं संवादाचं श्रवण करतात. मग असे जे असतात तर त्यांना सगळ्या पापांपासून त्यांना मुक्ती मिळते. पुण्यवान लोक व्यास करत म्हणजे जिथे वास करतात अशा ग्रह लोकांमध्ये स्थान मिळतं. किंवा जे शुद्ध होण्यासाठी प्रयत्नशील नसतात अशा लोकांनी सुद्धा भगवद्गीतेचं सहज श्रवण केलं पण ते आस्तिक असतात, भगवंतांचा द्वेष नाही करत असतात, त्यांना सुद्धा पुण्यकर्म चं फळ मिळतं आणि पापांपासून मुक्ती होते आणि भगवत भक्त होण्याची संधी मिळते. म्हणजे पापमुक्त आणि सदाचारी पुरुष असे जे आहेत तर ते म्हणजे कृष्ण भावनेचा स्वीकार करतात पहा सामान्यतः. आणि मग अशा पद्धतीनं भक्तपरायण पुण्यवान असून सुद्धा पूर्णतः शुद्ध न झालेल्या पुरुषांना म्हणजे ध्रुव महाराज जिथे निवास करतात अशा ध्रुव लोकांची प्राप्ती होते पहा. आणि ते म्हणजे ध्रुव महाराज महान भगवत भक्त आहेत, मग अशा ठिकाणी त्यांना वास मिळतो पहा. जसं श्रील प्रभुपादांच्या ज्या सहवासात आल्यामुळं त्यांनी उत्तम श्रवण केलं सगळ्या लोकांनी, की ज्यांना कृष्ण माहित नव्हते, भगवत भक्ती माहिती नव्हती. मग त्या लोक कसे बनले, जरी ते अशुद्ध होते तरी त्यांच्या पापापासून मुक्ती झाली आणि ते भगवत भक्त बनले. मग अशा पुण्यवान लोकांच्या म्हणजे लोकांमध्ये त्यांना स्थान मिळतं पहा. शुभ लोकांची प्राप्ती होते. ही पण फलनिष्पत्ती आहे पहा. आपण श्रवण करतो त्याची भगवद्गीता. हा पुढची slide. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा
त्वत्प्रसादान्मयच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव। अर्जुन उवाच। हरे कृष्ण। हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग अर्जुन म्हणाला, अच्युत म्हणजे नष्ट न होणार असे भगवान आहेत ना, माझा मोह आता नष्ट झालाय, म्हणजे संभ्रमावस्था नष्ट झाली, माझी स्मृती परत आली, म्हणजे मी जीवात्मा आहे, तुमचा अंश आहे, माझं कर्तव्य कर्म काय आहे मला समजलंय आणि मी दृढ निश्चय झालाय, संशयमुक्त झालाय. म्हणजे आता मला माझ्या कुटुंबियांची आसक्ती नाही राहिले, काय करावं कर्तव्य हे मला समजलंय आणि तुमच्या आज्ञेनुसार कर्म करण्यास मी सिद्ध आहे. म्हणजे काय, अर्जुनाचं कर्तव्य आहे लढणं युद्धामध्ये, तर ते मी करण्यास तयार आहे असं अर्जुन म्हणतोय. म्हणजे भगवंताचा नित्य सेवक ही आपली वास्तविक स्वरूप स्थिती आहे आणि त्याचं विस्मरण झाल्यामुळे आपण भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. पण आपण सेवा जेव्हा करतो परमेश्वराची, तेव्हा आपण मुक्त होतो, मुक्त सेवक बनतो आणि हा मुक्त सेवक बनणं हेच आपल्या जीवाचं कर्तव्य करणं आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या माध्यमातून म्हणजे बंधन आहे त्याच्यातून मुक्त झालं पाहिजे. मग श्रीकृष्णांना जाणणं आणि त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करायला जो सिद्ध होतो तोच खरा मायेतून मुक्त होतो. आणि म्हणून भगवान यांना अर्जुन काय म्हणतो, तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास आता तयार आहे. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या 2 महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. हा. आता आपण समजून घेऊ की भगवद्गीतेच्या प्रारंभी धृतराष्ट्राने संजयला विचारलं की कुरुक्षेत्राच्या भूमीवरचं काय घडलं होतं, नेमकं काय घडलंय, युद्ध करणार आहेत की नाही. मग आता गुरुदेवांच्या कृपेमुळे म्हणजे व्यासांच्या कृपेमुळे संजयाने हे सगळ्या घटना ज्या आहेत ते सांगितल्या, त्याला दिव्य दृष्टी मिळालेली होती म्हणून. आता 2 महात्म्यामध्ये संवाद असा पूर्वी घडलाच नव्हता आणि पुन्हा कधी घडणार नाही. आणि हा संवाद इथे असा अद्भुत त्यांनी पाहिला होता की भगवानाने त्याची शक्ती आणि त्याचं ज्ञान आणि हे सगळं अर्जुनाला त्यांनी सांगत असताना हा त्यांनी सुद्धा ऐकला होता. आणि म्हणून श्रीकृष्णांना जाणण्यासाठी आपण अर्जुनासारख्या महान भक्तांना की जे जीवांचं आपल्यासारखे प्रतिनिधित्व करतात त्यांना त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. असं जेव्हा करू आपण तेव्हा आपलं जीवन सुखी होईल, शांतिमय होईल. मग हे संजयला कळून चुकलंय आणि मग जसं हे जाणतोय तसं तसं तो काय होतं, तर त्याला आनंद होतो या अद्भुत म्हणजे संवादाचं वारंवार स्मरण करून आणि हर्ष होतोय. आणि तो तो संवाद आहे तर तो धृतराष्ट्राला तो कथन करतोय. म्हणजे जेथे जेथे कृष्ण आणि अर्जुन आहेत तिथे तिथे काय आहे, विजय आहे. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हा. हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने हम्म. अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग काय म्हणतोय तो की असंच हे अद्भुत संवाद आहे त्यांचा आणि अद्भुत रूप स्मरण केल्यामुळे त्याला अधिक आश्चर्य विस्मय होऊन असा त्याला हर्ष होतोय. म्हणजे काय की संजयला व्यासांच्या कृपेने हे सगळं विश्वरूप सुद्धा पाहता आलं. भगवान श्रीकृष्णाने ते कधीच रूप प्रकट केलं नव्हतं, अर्जुनासमोर प्रकट केलं. अर्जुनाला हे रूप तेव्हा त्यांनी दाखवलं, तेव्हा महान भक्तही श्रीकृष्णांचं विश्वरूप पाहू शकले. म्हणजे महान भक्तांपैकी व्यासदेव हे एक आहे. मग महान जे भगवत भक्त आहेत ते कृष्णांचे शक्तिशाली अवतारच आहेत. मग देवानी हे रूप आपला शिष्य संजयाला प्रकट केलं. मग संजयानं श्रीकृष्णाच्या त्या अद्भुत रूपाचं स्मरण केलं आणि तो वारंवार हर्षित झाला. म्हणजे हे सगळं जे आहे ते व्यासदेव संजयाचे आध्यात्मिक गुरु होते आणि व्यासकृपेनंच भगवंतांना आपण जाणू शकलो हे संजय मान्य करतो. म्हणजे काय, याचाच अर्थ भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्ष न जाणता आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमाद्वारे आपण जाणलं पाहिजे, गुरु शिष्य परंपरेद्वारे जाणलं पाहिजे. आध्यात्मिक गुरु हा पारदर्शक माध्यम असतो, जसं काचेतनं आरपार दिसतं ना असा गुरु असतो. जे श्रीकृष्णांकडनं येतं ते आरपार म्हणजे जसंच्या तसं आपल्यापर्यंत येतं आणि हीच श्रीकृष्णांची अनुभूती आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्णांना जाणण्याची पद्धती आहे. आणि हेच गुरु शिष्य परंपरेचं रहस्य आहे. हे आध्यात्मिक गुरु जो अधिकृत असतो तर तो काय करतो, अर्जुनाप्रमाणे भगवद्गीतेचं प्रत्यक्ष श्रवण त्याच्याकडून करून आपण श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो, त्यांना शरण जाऊ शकतो. हाच भगवद्गीतेचा उपदेश आहे. आता पुढे जाऊ. हरे कृष्ण. श्लोक क्रम 48 आणि शेवटचा श्लोक. कृपया सर्वजण अनम्यूट करून बोलू शकाल माझ्या बरोबर.
हरे कृष्णा. हा माताजी. हरे हा सर्वजण म्हणूया. कृपया हे करा, बोलाल. यत्र यत्र योगेश्वरा योगेश्वर कृष्ण यत्र यत्र योगेश्वर तदनन्तरा तत्र श्रीर्विजयोतिः ध्रुवा नीतिर्मति मम. अनुवाद वर्ष आपण एकत्र बोलू. जेथे योगेश्वर कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण महान धनुर्धर अर्जुन आहेत, महान धनुर्धर अर्जुन आहे, तेथे निश्चितच ऐश्वर्य, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि विजय, असामान्य असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. नीती आहे. हे माझे मत आहे. हे माझे मत आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या प्रश्नाने झाला आणि मग आता भीष्म, द्रोण आणि कर्ण हे महान योद्ध्यांच्या सहाय्यामुळे आपला पुत्र विजयी होईल असं त्याला आशा होती. पण या पक्षात विजय व्हायची त्याची आशा आता सगळी मावळलेली आहे. संजय काय सांगतोय, तुम्ही विजयाची आशा करत आहात, पण माझ्या मते जिथे श्रीकृष्ण आहेत, जिथे अर्जुन उपस्थित आहेत, तेथेच विजय आहे, तेथेच सहभाग म्हणजे काय सद्भाग्य आहे. कृष्ण जे आहेत तर त्यांच्या ठिकाणी जिथं म्हणजे जो त्यांचा पक्ष आहे तोच अर्जुनाचा पक्ष आहे आणि तिथंच विजय निश्चित आहे. धृतराष्ट्र आपल्या पक्षाच्या विजयाची अपेक्षाच आता करू शकत नाहीत, कारण तिथे कृष्ण उपस्थित आहेत. अर्जुनाचं सारथ्य ते स्वीकारतात, हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि भगवान षड ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत. वैराग्य त्यापैकी एक आहे. पहा, मग श्रीकृष्ण वैराग्याचे सुद्धा स्वामी आहेत. आता दुर्योधन आणि युधिष्ठिर पण तिथे होते आणि मग युधिष्ठिराच्या वतीनं अर्जुन लढत होता. युधिष्ठिराचा विजय आता निश्चित होता. जगावर तो राज्य करणार होता आणि अत्यंत समृद्ध असं राज्य होईल आणि राज्याची भरभराट होईल. युधिष्ठिर हा धर्मनिष्ठ आहे, सदाचारी आहे आणि अशा पद्धतीनं हे जिथं श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत त्यामुळे तिथे विजय होईल असं त्यांनी सांगितलं. मग आता भगवद्गीतेतून आपण काय शिकायचं? अल्पबुद्धी लोकांना काय वाटतं, भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर लढलेली किंवा दोन मित्रातली काहीतरी चर्चाच आहे म्हणजे अशी, आणि हे पुस्तक जे आहे तर शास्त्र प्रमाणित नाही होऊ शकत असं म्हणून काही जण विरोध पण करतात. पण अर्जुनाला युद्ध करायला श्रीकृष्णाने उद्युक्त केलं, उकसवलं असं पण म्हणतात आणि हे युद्ध अनैतिक आहे असं पण म्हणतात. पण खरी वस्तुस्थिती काय आहे आपण समजून घेऊया. भगवद्गीता म्हणजे काय आहे, संपूर्ण नैतिकतेचा जगातला, विश्वातला, या ब्रह्मांडातला आपण म्हणू सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. सर्वश्रेष्ठ नैतिकता म्हणजे काय ते आपण 9व्या अध्यायात शिकलो. पहा, मन्मना भव मद्भक्तो म्हणजे मनुष्यानं कृष्ण भक्त होणं आवश्यक आहे, कृष्णांना शरण जाणं आवश्यक आहे. हे सगळ्या धर्मांचं सार आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणम व्रज. भगवद्गीतेतला उपदेश हा सर्वश्रेष्ठ धर्म, सर्वश्रेष्ठ नैतिकता आहे आणि हा जो मार्ग आहे तर हा शुद्धीकरण करण्यासाठी, आपल्या सारख्या बद्ध जीवांची उन्नती करण्यासाठी मार्ग आहे. आणि हाच भगवद्गीतेतला उपदेश म्हणजे काय आहे, धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश आहे की जो श्रीकृष्णांना शरण जाणे हा होय. आणि हाच 18व्या अध्यायाचा निर्णय आहे, हाच सार आहे 18व्या अध्यायाचं. आणि भगवद्गीतेवरून आपण काय करू शकतो, आत्मसाक्षात्कार जो आहे तर आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आणि ध्यान हे सगळे मार्ग आहेत. पण श्रीकृष्णांना शरण जाणे ही आपल्या जीवनातली परमोच्च संसिद्धी आहे, भगवद्गीतेचं सार आहे. विविध कर्मविधी आहेत, वर्णाश्रम पद्धतीला अनुसरून नियामक तत्व आहेत. या सगळ्या ज्ञानाचा गुह्य मार्ग, परमोच्च मार्ग किंवा परम गोपनीय ज्ञान म्हणजे काय, कृष्णांना शरण जाणे आणि कृष्ण भावनामय भक्ती सेवेद्वारे श्रीकृष्णांना शरण जाणे हेच परम ज्ञान आहे किंवा परम गोपनीय ज्ञान आहे. आणि हेच भगवद्गीतेचं सार आहे आणि हेच कृष्ण भावनेतलं म्हणजे परमोच्च संसिद्धी देणारं कर्म आहे. तर हे आपण 18व्या अध्यायाचं सार म्हणून अभ्यासलं आणि सगळ्या 18 अध्यायांचं सार म्हणून अभ्यासलं. भगवद्गीतेचं आणखी वैशिष्ट्य काय, परम सत्याला अनुभव करू शकतो आपण, परमात्मा, भगवान आणि निर्विशेष ब्रह्म या रूपात, आणि हीच परिपूर्ण ज्ञानाची पद्धती होय. आणि असं ज्ञान घेऊन आपण स्वतःची शुद्धी करून स्वतःला आपल्या आध्यात्मिक स्वरूपस्थितीपर्यंत आपण येण्यासाठी, आध्यात्मिक स्तरावर उन्नती करण्यासाठी भगवद्गीतेच्या माध्यमातील भगवंतांचे जे उपदेश आहेत त्याचं आपण कृतीच्या स्तरावर जेव्हा आचरण करतो
तेव्हा श्रीकृष्णांची तुलना सूर्याशी होते. म्हणजे काय, जीवांची तुलना सूर्यप्रकाशाशी होते. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये कृष्ण कसे येतात, सूर्यासारखे येतात आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश, ज्ञानरूपी प्रकाशाने काय करतात, आपली शुद्धी करतात आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करून देऊ शकतात. आपली स्वरूप स्थितीची प्राप्ती करून देऊन भगवत धामाला पोहोचू शकतात. अशा श्रीकृष्णांना आपण सगळ्यांनी वंदन करूया आणि कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. आणि हेच आपल्या 18 अध्यायांचं सार आहे. इथे आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग ते रेकॉर्डिंग स्टॉप केलं चालेल. ओके. माताजी, हा हा बोला. कालचा जो क्लास झाला ना भक्ती सदाचाराचा, हा त्याला मला हजर नव्हतं राहता आलं, पण त्याचा व्हिडिओ कुठे दिसत